नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आपण आता आज 4 जून 2023 ला झालेला राज्यसेवा 2023 चा जो पेपर होता, म्हणजेच काय तर पेपर 2 म्हणजेच सीसॅट सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट, त्यामध्ये जे गणित आणि बुद्धिमत्ता रिलेटेड जे प्रश्न विचारले होते ते सगळे आज आपण डिटेल कव्हर करणार आहोत। त्यांचे उत्तर आणि त्यांचे सोल्युशन सगळं कव्हर करणार आहोत। तर बघा, आज लक्षात घ्या कोणता पेपर आहे हा, तर राज्यसेवा 2023 चा पेपर। ठीक आहे, गणित आणि बुद्धिमत्ता थोडासा पेपर जर बघितला, जर तुम्ही मागच्या पेपर सोबत जर याला कंपेअर केलं तर थोडासा टफ आणि लेंदी प्रश्न पेपर आहे हा। ठीक आहे, त्यामुळे नीट समजून घ्या। कारण आहे काय तर आता मेन आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स किंवा पेपर्स का घेत असतो, कारण आपल्याला ॲनालिसिस समजून घ्यायचं आहे। आता क्वालिफाईंग होणार आहे एक्झाम, त्यामुळे तुम्हाला एक गोष्टीची भान ठेवायचं आहे, ते म्हणजेच काय की आता थोडासा जो सीसॅटचा टफनेस आहे तो वाढणार आहे किंवा वाढलेला आहे है ना। आणि इथं क्लिअरली या पेपरमध्ये तुम्हाला ते दिसतोय। याच्या आधीचे पेपर बघा तर त्याचा एक पॅटर्न हा थोडासा सिमिलर होता, पण या पेपरमध्ये तुम्हाला थोडासा हा लेंदी पेपर वाटेल, थोडासा टफ वाटेल आणि थोडं काहीतरी ॲनालिटिकल म्हणून ज्यावर तुम्हाला विचार करायचा आहे। जसा पहिलाच प्रश्न पाहून तुम्हाला पण लगेच लक्षात येईल की यावर तुला काही सॉल्व नाही करायचं तर ग्राफ समजून घ्यायचा आहे है ना। तर बघा नेमकं काय आहे, आणि तो पण ग्राफ कशाशी रिलेटेड आहे, तर तो पण जॉमेट्रीशी म्हणजे गणितासोबत रिलेटेड आहे। ठीक आहे, बघा आता स्वतःच्या शेतात नानूला आयताकार तळे तयार करायची आहेत। मोजमापासंबंधाने अजून त्याने काही निश्चित केलेले नाही, परंतु बघा लांबी कशी आहे, मोजमापासंबंधाने त्याने अजूनपर्यंत काही निश्चित केलेलं नाही, पण त्याला एक माहित आहे की लांबी रुंदीच्या दुप्पट असेल व ती 2 ते 6 मीटर धरून त्यांच्या दरम्यान असेल है ना। म्हणजेच काय, लांबी रुंदीच्या ही दुप्पट आहे। लांबी किती आहे तर या रुंदीच्या दुप्पट आहे, आणि ती किती आहे तर 2 ते 6 मीटरच्या मध्ये आहे, त्यांच्या दरम्यान असेल। शिवाय तळ्याभोवती प्रमाणित असलेले खालील बोध आकृती दर्शवल्याप्रमाणे 0.5 मीटर जाडीची कॉन्क्रीटची कड असेल। म्हणजेच काय की त्या तळ्याभोवती काय करायचे, 0.5 म्हणजे ही जी गॅप दिसत आहे ही किती आहे तर ही आहे 0.5 मीटर। 0.5 मीटर एवढी काय तर ती कॉन्क्रीटची गॅप आहे, एवढी काय तर ती जाडी असणार आहे। आता अशा वेळेस बघा, यांच्यातील बदलत जाणाऱ्या सहसंबंधाचे वर्णन उत्तम प्रतिरूपण करणारा आलेख निवडायचा आहे। आणि इथं आपल्याला ग्राफ दिलेले आहे। ग्राफवर काय दिले, एका बाजूला लेन दिले, एका बाजूला एरिया दिले। म्हणजे लेन जसं बदलणार आहे तसं काय तर त्याचा एरिया बदलणार आहे, ऑब्वियस आहे है ना। आणि त्याच्यानुसार मग त्याचा ग्राफ कसा असेल तो आपल्याला काढायचा आहे। इथं काय दिले तर एक दिले CO आणि एक दिले PO है ना। म्हणजेच काय तर एक आहे काय तर हा पृष्ठीय क्षेत्र घेऊ आणि एक काय तर कॉन्क्रीट कडा आहे आणि त्याचा क्षेत्र असणार आहे तो, राईट, हेच असणार आहे। आता याचा हा प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल तर सोपा आहे अगदी, की याच्यामधली कुठली तरी एखादी हे घ्या, लेन घ्या, एक रुंदी घ्या, त्याच्या डबल काय तर त्याची लांबी घ्या, आणि मग काय करायचं त्याचा एरिया काढा। आता एरिया काढायचे म्हणजेच काय तर हा रेक्टँगल आयत आहे आणि आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला लांबी गुणाकारामध्ये रुंदी, याचाच यूज करून काय करायचं त्याचा एरिया काढायचा आहे। परत थोडीशी रुंदी वाढवा, त्याच्या डबल लांबी घ्या आणि परत एरिया काय येतोय तो नवीन काढा। ठीक आहे, आणि काय करायचं लेंथ वाढवल्यानंतर नवीन जो एरिया आहे तो ग्राफ काय तर प्लॉट करत जायचं आहे तुम्हाला। ठीक आहे, तो असा ग्राफ आहे तो प्लॉट करत जायचा। त्यासोबतच हे 0.5 ची जर ऍड करत गेले तर तो पण काय तर ती लांबी आणि रुंदी ती पण 0.5 काय तर ते पण वाढत जाणार आहे। मग अशा वेळेस सुद्धा काय तर हा जो बाहेरचा जो रेक्टँगल आहे त्याचा पण एरिया काढा, तो पण प्लॉट करण्याचा प्रयत्न करा। एक मेथड ही झाली। ठीक आहे, या पण तुम्हाला काय होईल की याच्यामुळे तुम्हाला जर एक व्हॅल्यू जर पुट करायचे थोडासा टाइम लागेल है ना। त्यासोबतच काय तर ग्राफ पण म्हणजे फक्त हेच व्हॅल्यू नाही काढायचे, ग्राफ सुद्धा काढायचा आहे, राईट। तर याने काय होईल तर टाइम लागेल। पण दुसरं एक तुम्हाला सांगतोय की जर तुम्हाला थोडंसं जर क्लिअर असेल, ग्राफ बद्दलचं थोडं बेसिक नॉलेज जर असेल, कारण ग्राफवर या आधी सुद्धा एक असाच बेसिक प्रश्न विचारला आयोगाने। ठीक आहे, हा पण थोडासा जर बेसिक नॉलेज असेल तुम्हाला सरळ काढता येईल की बघा की एरिया काय आहे या लांबी आणि रुंदीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, आणि ज्यावेळेस डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय तर समानुपाती, म्हणजेच लांबी वाढली तर एरिया वाढेल, रुंदी वाढली तर एरिया वाढेल, याला आपण समानुपाती म्हणतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल। आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर त्याचा लिनियर ग्राफ येतो, आणि लिनियर ग्राफ म्हणजे काहीतरी का सरळ रेषा असणार आहे। मग आता इथं बघा की आतमधला रेक्टँगल असू द्या किंवा बाहेरचा रेक्टँगल असू द्या, याचा एरिया आहे ना हा जशी लांबी रुंदी वाढणार तसं तो वाढत जाणार आहे। त्यामुळे दोन्ही ग्राफ आहेत ते कसे येणार तर लिनियर येणार। आणि जर बघितलं आपण तर फक्त पहिल्याच पर्यायामध्ये आपल्याला तसं पाहायला मिळतं लिनियर ग्राफ, इथं नाहीये कारण इथे एक कर्व आहे, इथं पण कर्व आहे आणि इथं पण हा कर्व आहे। त्यामुळे येणार काय तर फर्स्ट जो ऑप्शन आहे तो काहीतरी योग्य आहे। बघा बेसिक्स क्लिअर असायला पाहिजेत, आणि असेच प्रश्न आता जास्त विचारले जाणार। तुमचे बेसिक्स क्लिअर असेल तुम्हाला प्रश्न लवकर सॉल्व्ह करता येतात है ना। अदरवाईज बऱ्याचदा तुम्हाला अशी परिस्थिती येईल की प्रश्नच समजणं थोडंसं कठीण होऊन जाईल है ना। कारण आता कन्व्हेन्शनल जे प्रश्न आहेत ते थोडेसे तुम्हाला कमी पाहायला मिळतील, पेपर सॉल्व्ह करता लक्षात येईल। नेक्स्ट बघा परत एक प्रश्न तसाच, हा पण कन्व्हेन्शनल प्रश्न नाही आहे, तुम्हाला कोणत्याच टॉपिकमध्ये
तुम्हाला असा प्रश्न मिळणार नाही. ठीक आहे, थोडासा डाऊटफुल आहे, पण प्रश्न काय आहे तो तुम्हाला मी सांगून देतो. बघा, खाली प्रतिमेत दाखवल्याप्रमाणे माझे स्थानिक बागेत विविध ठिकाणांना जोडणाऱ्या पदपदांचे जाल आहे. नकाशातील तारकाचिन्हे बागेतील प्रमुख घटकांना प्रतिरूपित करतात. बघा, तारकाचिन्हे म्हणजे कोणते? इथं मी रेडने करतोय 1 2 3 हे 4 आणि हे 5. बरोबर, इथं बाजूला काय तर स्टार काढलेले आहेत, तारकाचिन्हे काढलेले आहेत. यांचे नावं काय आहेत? 5 आहेत टोटल. कारंजे, तडे, संगीत सज्जा, शिल्प व खेळ केंद्र है ना, हे 5 नावं आहेत. बागेत फिरताना बहुत करून मी मार्ग बदलतो व तसेच एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग वापरत नाही, जवळचा मार्ग वापरणार नाहीये. नेक्स्ट, जेव्हा मी शिल्पाकडून, बघा आता इथं आपल्याला लक्ष ठेवायचं, शिल्पाकडून कारंजाकडे जातोय. राईट, आता मी यांना कारंजाला के लिहितोय, तड्याला टी लिहितोय, संगीत सज्जाला $S, शिल्पला S आणि खेळ केंद्राला $K असे मी इनिशियल्स यूज करतोय. ठीक आहे, काय दिले बघा, शिल्पाकडून कारंजाकडे जायचे म्हणजे S कडून कुठे जायचे? आपल्याला कारंजाकडे जायचे. इथे ॲरोने दाखवतोय कारंजाकडे जायचे. तेव्हा मला नेहमीच संगीत सज्जाकडून जावे लागते. याचा अर्थ काय की याच्यामध्ये काय येणार तर संगीत सज्जा येणार आहे, संगीत सज्जामध्ये येणार आहे है ना. नेक्स्ट काय, पण जर तळ्याकडून खेळ केंद्राकडे कुठून जायचं आहे? तळ्याकडून खेळ केंद्राकडे जाताना कारंजाकडून जायचे असेल म्हणजे मध्ये जर कारंजा येत असेल राईट, तर मला 2दा खेळ केंद्राकडून जावं लागतं. आता थोडंसं इथं आयोगाद्वारे ही चूक झालेली आहे. मराठीमध्ये खेळ केंद्र दिलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये म्युझिक गॅलरी दिले म्हणजे संगीत सज्जा दिले. तर बघितलं तर हा प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे. पण होतंय काय की ज्यावेळेस असा प्रॉब्लेम येतो तर एक लक्षात ठेवा की आयोग हा इंग्लिशमधला प्रश्न कन्सिडर करतात आणि म्हणून इथं आपण खेळ केंद्र कन्सिडर न करता इथं आपण संगीत सज्जा कन्सिडर करणार आहोत, म्युझिक गॅलरी. त्यामुळे काय दिलंय की इथं खेळ केंद्राकडून तळ्याकडून खेळ केंद्राकडे जाताना कारंजाकडून जायची असेल, तळ्याकडून खेळ केंद्राकडे जाताना कारंजाकडून जर जायचं असेल तर मला 2 वेळा काय येत आहे? संगीत सज्जा येत आहे. 2 वेळा संगीत सज्जा येत आहे, 2 वेळा येत आहे. म्हणजे इथून इकडे जावं लागेल राईट, परत वापस येऊन परत काहीतरी इकडे जावं लागणार आहे, असं काहीतरी असणार आहे है ना. म्हणजे 2 वेळा संगीत सज्जा असणार आहे राईट. आता हे जे दोन्ही डायग्राम्स आहेत बघा, हे दोन्ही जे डायग्राम्स मी काढलेले आहेत याला फक्त आपण एकत्र करू. इथं कॉमन जर बघितलं आपल्याला तर हा कारंजा कॉमन मिळतोय, याला एकत्र करण्याचा प्रयत्न करू. बघा, बघितलं तर तसा आयोगाने हा प्रश्न कॅन्सलच करायला पाहिजे. बघा काय दिले, सगळ्यात आधी शिल्प आहे आणि त्यानंतर हा आहे काय तर आपला कारंजा आहे है ना. त्यानंतर कारंजा आहे, त्यानंतर दोघांच्या मध्ये काय तर संगीत सज्जा आहे. इथं पण संगीत सज्जा आहे तर हा संगीत सज्जा मिळाला आपल्याला सरळ है ना. त्यानंतर कारंजा आणि त्यानंतर काय तर आपला तळे आहे बरोबर. तळ्याकडून कारंजावरून जाताना 2 वेळा संगीत सज्जा येतोय म्हणजे संगीत सज्जा या दोघांच्या पण मध्ये किंवा कॉमन असायला पाहिजे. हे दोन्ही याच्यामध्ये कॉमन असायला पाहिजे. मग आता संगीत सज्जाला मी हा पण जोडतोय, हा पण जोडतोय आणि हा पण जोडतोय आणि संगीत सज्जाला बघा हे 2 पण जोडलेले आहेत बरोबर. म्हणजे संगीत सज्जाला सगळे जोडून टाकू आपण. हा पण जोडायचा आहे. एका बाजूला तडे येईल बघा, एका बाजूला तडे, कारंजा झाला आणि खेळ केंद्र तो पण जोडलाय मी है ना. आणि या संगीत सज्जाला या बाजूला शिल्प पण जोडायचं आहे राईट. हे या पद्धतीने राईट. आता जर असं जर असेल तर बघा तुम्हाला काय सापडत आहे की हा संगीत सज्जा हा सेंटरमध्ये असायला पाहिजे आणि हा नक्कीच कोणता तर हा असणार आहे. नक्कीच कोणता असेल? हा असेल. या बाजूला बघा की हे 3 आहेत तर या बाजूला एक, हा एक दुसरा आणि हा काय तर तिसरा आणि या बाजूला हे एकच आहे म्हणजे काय तर हा झाला शिल्प. याचा अर्थ काय झाला तर हा शिल्प झाला, हा झाला संगीत सज्जा. आता या तिघांपैकी नेमका कोणता असेल तो आपल्याला इथं नक्कीच सांगता येत नाही. एक तर तो तडे असेल, कारंजा असेल किंवा खेळ केंद्र असेल याची गॅरंटी नाही बरोबर. आपल्याला निश्चित कोणतं सांगता येत आहे ते बघा. कारण आपल्याला काय विचारलंय की दिलेल्या माहितीवरून ओळखता येणाऱ्या प्रतिमेतील तारकाचिन्हांची संख्या निवडायची आहे की कोणत्या तारकाचिन्ह तुम्ही शुअर सांगू शकत आहात की ते तारकाचिन्ह म्हणजे कोण, त्याचं नाव काय तर हाच आहे म्हणून असं तुम्हाला विचारलंय. तर आपल्याला सांगता काय येतं तर फक्त हे 2 सांगता येतं, हे 3 सांगता येतं का? सांगता येत नाही. म्हणजे हा नक्कीच संगीत सज्जा असेल आणि हा काय असेल तर शिल्प असेल. हे 2 माहीत झालेत आणि म्हणून या प्रश्नाचा आन्सर काय येणार तर फक्त 2 येणार आहे, जो सेकंड ऑप्शन इथं दिलेला आहे. ठीक आहे. तर हा एक प्रश्न थोडासा लॉजिकल होता आणि थोडासा आयोगाद्वारे चूक पण झालेली आहे, पण प्रश्नाचा पॅटर्न तेवढा समजून घ्या. नेक्स्ट काय तर बघा, अगदी सोपा प्रश्न होता. बऱ्याचदा असे प्रश्न विचारतात तर हा आपण म्हणू की हा कन्व्हेन्शनल प्रश्न होता म्हणून. पुढील मांडणीतील रिकामी चौकट भरण्यासाठी तर्कसंगत संख्या दिलेल्या पर्यायातून निवडायचे. बघा इथं 24 आहे, प्लस 2 केला 26 आहे. बघा फक्त कॉर्नरचे घेतोय. 28 आहे, प्लस 2 केले तर 30 आहे है ना. सिमिलरली इथं पण 27 आहे, 29 आहे, 31 आहे तर इथं काय येणार तर इथे येणार 33. त्यामुळे आन्सर अगदी सोपी आहे. चौथा पर्याय दिलेला आहे 33 है ना. आपण जर रिटर्न आलो असतो तर इथं 25 यायला पाहिजे होते पण 25 ऑप्शन मध्ये नाहीये, त्यामुळे येणार काय तर 33च येईल.
नेक्स्ट पुढचं बघा, पुढचा प्रश्न काय दिले, बी मधील प्रत्येक घटक ए मध्ये पण आहे. आता हा प्रश्न कशाचा आहे, हा सिलॉलिझमचा आहे, म्हणजे विधान आणि निष्कर्षाचा प्रश्न आहे. पण असा डायरेक्ट प्रश्न विचारलेला नाही की सर्व ए हे बी आहेत, काही बी हे सी आहेत, असा प्रश्न विचारलेला नाही आहे. थोडासा ते जे स्टेटमेंट आहेत हे वेगळे केलेले आहेत, पण सॉल्व तसंच करायचं आहे, काहीच वेगळं नाही आहे. बरोबर, जे यांना नवीन होतं, ज्यांनी लक्षपूर्वक वाचलेलं नाही ते कदाचित थोडे गोंधळले असणार, पण अगदी सोपी आहे. बी मधील प्रत्येक घटक ए मध्ये पण आहे, याचा अर्थ काय की सर्व बी हे ए आहेत. चला डायग्राम काढून घेऊ की बी मधील सर्व घटक हे कुठे आहे, तर हे ए मध्ये पण आहे ना. सिलॉलिझमचाच प्रश्न आहे. सी मधील काही घटक ए मध्ये आहे, म्हणजे या सी मधील बघा हा सीचा यातला काही घटक आहेत ते काय तर ए मध्ये आहे. डी मधील प्रत्येक घटक सी मध्ये आहे, म्हणजे या सीच्या आतमध्येच कोण येणार तर डी येणार. डी मधील सर्व घटक हे सी मध्ये आहेत, पण डी मधील एकही घटक ए मध्ये नाही, म्हणजेच काय तर या दोघांमध्ये बघा ए आणि डी हे दोन्ही सर्कल काय तर वेगळे असायला पाहिजे. या माहितीच्या आधारे पुढीलपैकी कोणते विधान अशक्य आहे ते विचारले. अशक्य विचारले आपल्याला. बघा, सी मधील काही घटक बी मध्ये आहे, सी मधील काही घटक हे बी मध्ये आहे का, हो शक्य आहे. जर मी हा अशी जर डायग्राम काढतोय है ना, हे असं जर डायग्राम काढतोय तर हे काय म्हणता येईल आपल्याला की हे शक्य आहे म्हणून. बरोबर, हा जर भाग बघा काय लक्षात येतंय की बी मधील सी मधील काही घटक काहीतरी हे बी मध्ये आहे, कारण हे जे दिलेले 3-4 स्टेटमेंट आहेत त्यामध्ये ही सुद्धा डायग्राम काहीतरी बरोबरच आहे है ना. नेक्स्ट काय दिलंय, त्यामुळे अशक्य आहे, हे शक्य आहे अशक्य आहे म्हणता येणार नाही. बी मधील प्रत्येक घटक सी मध्ये आहे, बी मधील प्रत्येक घटक सी मध्ये आहे का, हो हे पण शक्य आहे. कारण बघा हा बी चा सर्कल, हा ए चा सर्कल, आणि काय तर सपोज मी हा असा सी चा सर्कल काढतोय है ना, तरी पण काय तर लक्षात येईल की बी मधील प्रत्येक घटक हे सी मध्ये आहे, तर हा पण काय तर शक्य आहे असं म्हणता येईल. आपल्याला अशक्य विचारलं. ए मधील प्रत्येक घटक ए अथवा सी मध्ये आहे, ए मधील प्रत्येक घटक बघा हा जो ए आहे पूर्ण ए सी च्या आतमध्ये येऊ शकतं, बरोबर ना. घटक बी अथवा सी मध्ये आहे, बी मध्ये पण येऊ शकतं का, हो जर सपोज एकच सर्कल आहे, बी आणि ए चा एकच सर्कल आहे तरी पण चालेल ना. याच्यामध्ये सुद्धा काय तर स्टेटमेंट बरोबरच येणार आहे, त्यामुळे हा पण येणार नाही. बघा आता सी मधील प्रत्येक घटक ए मध्ये आहे. आता या डायग्राम मध्ये फक्त लक्ष देऊ आपण, काय आहे की सी मधील प्रत्येक घटक ए मध्ये आहे का. सी मधील जर प्रत्येक घटक जर ए मध्ये घेतला तर मग डी मधील पण प्रत्येक घटक ए मध्येच होईल. आणि आपल्याला क्लिअरली दिलंय की ए आणि डी हे दोन्ही पण काय तर सेपरेट आहेत, म्हणून दोन्ही पण सेपरेट आहेत. याचा अर्थ सी मधील प्रत्येक घटक ए मध्ये राहू शकत नाही. हे राहू शकतं का, राहू शकत नाही. त्यामुळे अशक्य कोणता आहे तर चौथा पर्याय हा अशक्य आहे. सिलॉलिझमचाच प्रश्न होता, फक्त थोडेसे सेंटेन्स आहेत ते वेगळ्या पद्धतीने दिलेले होते. नेक्स्ट बघा पुढे काय दिले, आता आपल्याला एक चार्ट दिले, त्याच्यामध्ये तिकीटचा दर दिलेला आहे की प्रौढ माणसं असेल तर काय आहे, मुले असेल तर काय आहे, आणि सवलत असेल तर काय. एका दिवसाचे तिकीट, 2 दिवसाचे तिकीट आहे, आणि 12 खालील आणि 55 वरील यांना काय तर सूट आहे, त्यांना काय तर कन्सेशन आहे, त्यांना सवलत आहे, त्याचे पण दर दिलेले आहेत. राईट, माहिती काय दिले बघा. दास कुटुंब सदस्य, नवरा बायको 2 मुले आणि बायकोची साठीतील आई, म्हणजे 60 वर्षापेक्षा मोठी आहे, म्हणजे 60 पेक्षा काही वर्षांनी काय तर मोठी असणार, साठीतील आई आहे है ना. म्हणजे टोटल किती जण झाले, नवरा बायको 2 जण, 2 मुले आणि काय तर आई, म्हणजेच काय तर टोटल 5 जण झालेत. या 2 मुलांपैकी एक मुलगा बघा 7 वर्षाचा आहे, म्हणजे काय तर त्याला सवलत असेल, कारण 12 खालील जे पण मुले आहेत त्यांना सवलत आहे, आणि एक काय म्हणू आपण की मोठा आहे, तो 12 पेक्षा मोठा आहे ना. याचा अर्थ काय की या 2 पैकी एका मुलाला सवलत असेल, आणि ही बायकोची साठीतील आई आहे तिला पण काय तर सवलत असणार आहे. प्रश्न काय विचारले बघा, या आठवड्याच्या सुट्टीत विज्ञान उद्यानातील कार्यक्रमाला जाणार आहे. पालक मोठ्या मुलासहित 2 दिवस उपस्थित राहणार आहेत. पालक बघा काय काय दिले इथं आता कंडिशन, पालक 2 दिवस, पालक म्हणजे कोण तर नवरा बायको है ना. म्हणजे मी इथं लिहून घेतोय की प्रौढ व्यक्ती हे किती आहेत तर हे 2 आहेत है ना, आणि 2 दिवस उपस्थित राहत असेल तर 2 दिवसांची तिकीट किती आहे 20 आहे, त्यामुळे हे 20 है ना. परंतु दासबाईंची आई आणि धाकटे मूल म्हणजे ज्यांना सवलत आहे ते काय तर एकच दिवस उपस्थित राहणार आहे. याचा अर्थ काय तर हे जे बघा किती जण आहेत, हे परत 2 जण आहेत है ना, परत 2 जण आहेत, कारण धाकटा मूल आणि काय तर ती जी आजी आहे किंवा बायकोची साठीतील आई आहे ती, बरोबर ना, हे 2 जण आहेत. म्हणजे या दोघांना ज्यांना सवलत मिळाली हे सुद्धा किती तर हे 2 जण आहेत. पण हे काय दिले आपल्याला की 1 दिवस नातेवाईकांबरोबर घालवणार आहे, म्हणजे ते एकच दिवस गेले आहेत. मग त्यांची तिकीट किती आहे तर त्यांची तिकीट आहे किती तर 7 रुपये आहे, आणि दोघांची मिळून किती झाले तर 7 दूने 14 झाले. नेक्स्ट काय आहे तर पालक, आपण हा एक प्रश्न सुटलाय की पालक मोठ्या मुलासहित म्हटलंय, म्हणजे पालक जे जात आहे ते मोठ्या मुलासोबत जात आहे. तर मुलगा जो आहे बघा, मुलगा त्याचा रेट काय तर मुलगा, आणि तो किती आहे तर तो एकच आहे, आणि तो सुद्धा 2 दिवस जात आहे, त्यामुळे मुलाचा रेट किती आहे तर ते आहे किती तर 15 रुपये आहे, 15 रुपये
आहे, राईट. एवढा खर्च येणार आहे. खालील तिकिटांचे दर दिलेले आहेत. सर्वात स्वस्त तिकीट खरेदी केल्यास दास कुटुंबाचे खर्च केलेली रक्कम निवडायची आहे. तर आता खर्च किती येणार तर बघा, हे किती झाले तर हे झाले 40, 7 दुने हे झाले 14 आणि 15 एक 15, म्हणजे टोटल 40 आणि 14 म्हणजे 54 आणि 15 म्हणजे टोटल किती तर 69 रुपीज एवढा खर्च येणार आहे 2 दिवसांचं मिळून. आपल्याला दिले कंडिशन की कोणत्या दिवशी किती जण जाणार आहेत ते. नेक्स्ट बघा, एक संकेत प्रणालीत होप टू सी यू चा संकेत. अगदी सोपा कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न होता आणि हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय. पण आपण प्रश्न सॉल्व्ह करून घेऊ की नेमकं उत्तर काय येतं आणि आयोगाने का कॅन्सल केले. आपल्याला पॅटर्न वगैरे लक्षात येईल. अगदी कन्व्हेन्शनल प्रश्न होता. बऱ्याचदा असे प्रश्न विचारलेत कोडिंग डिकोडिंगवर. एका संकेत प्रणालीत होप टू सी यू, बघा हे लिहून घेतोय मी सगळे इथं की होप टू सी यू याचा अर्थ काय आहे. चा संकेत रे सो ना डी असा आहे. त्यानंतर आहे काय तर प्लीज कम टू सी द पार्टी. याचा अर्थ काय आहे तर FIGENADIKAZO. हां, नेक्स्ट काय होप टू कम. नेक्स्ट आहे होप टू कम. याचा अर्थ आहे DISOGE असा आहे. आणि सी यू द पार्टी याचा अर्थ काय आहे REFIZONA असा आहे. आपल्याला काय विचारलंय सगळं हे कोडिंग दिलेलं आहे. दिलेली संकेत प्रणाली अभ्यासून प्लीज सी यू साठी दिलेल्या पर्यायातून उचित संकेत निवडायचे. कशामधून प्लीज सी यू. याचा अर्थ काय की प्लीज साठी कोड काढावा लागेल आपल्याला. त्यानंतर सी साठी पण काढावं लागेल आणि काय तर यू साठी पण काढावं लागणार आहे. आणि याचं कॉम्बिनेशन आपल्या पर्यायामध्ये चेक करू. बघा आता प्लीज साठी कोड कसा काढतात. प्लीज या बाजूला कुठं कुठं भेटताय हा या ठिकाणी प्लीज आहे बरोबर. अजून कोणत्याच ठिकाणी नाही आहे. त्यामुळे असं जर बघितलं आपण तर फक्त या बाजूला असा कोणता वर्ड आहे जो फक्त या एकामध्येच आहे बाकी कशामध्येच मिळणार नाही. FI याच्यामध्ये दिसत आहे त्यामुळे FI तर येणार नाही. GE बघा GE इथं कॉमन आहे त्यामुळे तो पण येणार नाही. NA या ठिकाणी आहे त्यामुळे NA पण येणार नाही. DI इथं आहे त्यामुळे तो पण येणार नाही. नेक्स्ट KA हा जो कोड आहे हा फक्त प्लीज साठी आहे. हा कोणासाठी आहे तर प्लीज साठी आहे. नेक्स्ट सी साठी कोड काय तर बघा सी या ठिकाणी आहे, सेकंड मध्ये पण आहे इथं नाही आणि थर्ड मध्ये पण आहे. म्हणजे आपल्याला असा वर्ड या बाजूला शोधा लागेल जो फर्स्ट सेकंड अँड फोर्थ मध्ये आहे. कोणता आहे तर बघा रे या ठिकाणी नाहीये त्यामुळे रे सोडून देऊ. SO या ठिकाणी नाहीये सोडून दिला. NA इथं आहे या ठिकाणी नाही आणि इथं आहे. याचा अर्थ काय की सी साठी कोड आपल्याला मिळालाय NA है ना. आणि त्यानंतर यू साठी कोड यू कुठं मिळते आपल्याला बघा हा यू या पहिल्यामध्ये आहे इथं नाही आहे. होप टू कम यामध्ये पण नाही आहे आणि इथं पण काहीतरी यू आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे फर्स्टमध्ये आणि फोर्थमध्ये फक्त पाहिजे आपल्याला. रे या दोन ठिकाणी आहे बाकी ठिकाणी भेटतंय का नाहीये. याचा अर्थ इथं आपल्याला मिळाला की इथं यू साठी कोड काय येणार तर रे येणार. आता बघा के ना रे याचं कॉम्बिनेशन मागे पुढे चालेल आपल्याला. फक्त के ना रे असा कॉम्बिनेशन कुठं भेटतंय का यामध्ये नाही आहे. इथं आहे का नाही आहे. इथं आहे का इथं पण नाही आणि इथं आहे का इथं पण नाही. आणि म्हणून काय केलं तर आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. याचा आन्सर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला तर के ना रे याचा कुठला तरी कॉम्बिनेशन मागे पुढे असणार आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे खालील त्रिकोणी कार्ड अभ्यासा. त्याला बाजूवरून घड्या घालून व त्यात जोडून त्रिकोणी घनाकार केला. म्हणजेच काय करायचंय ह्या ज्या रेषा दिसत आहेत इथून काय करायचं याला फोल्ड करायचे है ना. म्हणजेच काय दिसेल आपल्याला एक असा ज्याला आपण काय तर प्रिझम म्हणतो ना असा काहीतरी एक त्रिकोण दिसणार आहे है ना. ज्याला वर खालची बाजू आणि वर काहीतरी अशा 3 बाजू असणार आहे है ना. म्हणजे टोटल मिळाल्या किती तर आपल्याला 4 बाजू मिळालेल्या आहेत. असा घन तयार केलाय. त्यापुढे या त्रिकोणाची घनाची वरून दिसणारी दृश्ये दिलेली आहेत. वरून कसा दिसणार हे काय तर आपल्याला इथं डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. पण आता वरून जर पाहायचं आहे तर प्रत्येक वेळेस आपल्याला बेस आहे तो चेंज करावा लागणार आहे ना. प्रत्येक वेळेस काय तर बेस चेंज केलं तर आपल्याला काय होईल की वरून जो दिसणारा भाग आहे ना तो प्रत्येक वेळेस काय असेल तर वेगवेगळा असणार आहे. नेक्स्ट बघा वर्णाक्षरे दिलेले आहेत आपल्याला GI RI BI YI. हे काय करतायत तर हे वेगवेगळा रंग दर्शवत आहेत. निळा हिरवा लाल आणि पिवळा रंग प्रतिरूपित करतात.
दिलेल्या पर्यायातून या त्रिकोणाची घनाची वरून दिसणारी विसंगत दृश्ये किंवा दृश्ये निवडायचं आहे. म्हणजेच काय विसंगत म्हणजेच काय की जे पॉसिबल नाही है ना किंवा जे या गटामध्ये नाही आहे असं आपल्याला निवडायचं आहे. बघा आता फॉर एक्झाम्पल मी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतोय, बाकी काय तर हा पूर्ण प्रश्न इमॅजिनेशनवरच आहे है ना. तुमचं जेवढं इमॅजिनेशन पॉवर चांगलं आहे तेवढं काय तर हा प्रश्न लगेच सॉल्व्ह करता येईल. एक सांगतोय बघा आता इथे आर जर मी कॉमन ठेवला म्हणजे काय तर आरला जर मी बेस ठेवला तर हा जी असा फोल्ड येईल, वाय असा फोल्ड येईल आणि बी काय तर असा फोल्ड येईल. आणि वरून जर बघितलं तर आपल्याला काय मिळणार आहे बघा जी वाय बी काय मिळणार तर जी वाय बी. आता ज्या ज्या ठिकाणी ते असणार आहे ना ते काय तर आपण मार्क करायचं आहे. आरला जर आपण कॉन्स्टंट ठेवलं तर बघा जी त्यानंतर काय तर इथं वाय म्हणजे वरून जर बघतोय मी वाय आणि बी हा इथं आहे बघा जी वाय बी हा काहीतरी इथं आपल्याला मिळत आहे राईट. असंच काय करायला लागेल तुम्हाला प्रत्येक आहे तो बेस आहे तो चेंज करावा लागेल. इथं फक्त इमॅजिन करा की असं घन एक ट्रायंगल प्रिझम तयार होत आहे आणि त्याचा काय तर बेस प्रत्येक वेळेस चेंज होत आहे. त्यामुळे जसं इथं आर बेस आहे नेक्स्ट टाइम जी असेल तर हे फक्त राहणार है ना. त्यानंतर वाय राहिले तर हे फक्त आपल्याला वरून दिसेल, याला बेस केलं तर फक्त हे दिसणार आहे राईट. असंच काय तर पुन्हा तयार होणार आहे. आता इथे शॉर्टकट मी तुम्हाला ट्रिक सांगतो की सॉल्व्ह कसं करायचं. तर बघा इथं आर जी वाय हा बघा इथं काय दिसतं आपल्याला आर जी वाय हे बघा आर जी वाय हा काय म्हणू आपण हा असा क्लॉकवाईज दिसत आहे आपल्याला है ना. याच्यामध्ये क्लॉकवाईज आहे, यामध्ये आपण लिहितोय की क्लॉकवाईज आहे म्हणून. नेक्स्ट याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला बघा की बी आर वाय आहे. याचा अर्थ काय की जी हा काय असेल तर बेस असेल बी आर वाय म्हणजे हा बी आर वाय हा पण काय तर आपल्याला म्हणू की क्लॉकवाईजच आहे. बी पण काय तर क्लॉकवाईज आहे. नेक्स्ट काय आहे तर हा बघा आर बी जी कुठं इथं आर बी जी हा पण काय म्हणू आपण की क्लॉकवाईजच आहे. वाय जी बी कुठं दिसतंय वाय जी बी हा वाय जी बी है ना हा एक काय तर अँटी क्लॉकवाईज आहे. आणि वाय आर बी है ना हा काय तर अँटी क्लॉकवाईज आहे. फक्त आता यामध्ये बघा या दोघांमध्ये हे दोन फक्त अँटी क्लॉकवाईज आहे वाय जी बी वाय जी आणि काय तर बी है ना. म्हणजे इथं जर आर जर आपण जर ठेवलं तर आपल्याला काय तर हे पाहायला मिळतील है ना. हे तीन पाहायला मिळतील कारण आपल्याला क्लिअरली दिसत आहे है ना. त्यामुळे इथं आहे काय तर आता सगळ्यांमध्ये म्हणजे हा तर आपल्याला क्लिअरली बरोबरच आहे असं म्हणता येईल. आणि हे सगळे काय तर हे सगळे अँटी क्लॉकवाईजच आहे. फक्त राहिले काय तर हा फक्त एक आहे जो अँटी क्लॉकवाईज राहिलाय बरोबर. त्यामुळे आन्सर काय येणार तर इथं ई येणार आहे. कारण हा तर आपल्याला क्लिअरली दिसतच आहे की जर आर जर आहे कॉन्स्टंट तर हे आपल्याला काय मिळेल तर हे आपल्याला वरून क्लिअरली हे दिसतीलच बरोबर. आणि हे सगळे काय आहे तर हे सगळे क्लॉकवाईजच आहेत. फक्त डायरेक्शन चेंज करा सगळे काय तर क्लॉकवाईज पाहायला मिळेल. फक्त राहिले काय फक्त हा जो आहे ना हा फक्त अँटी क्लॉकवाईज राहिलाय आणि हा आपल्याला एक्झॅक्टली असंच पाहायला मिळणार नाही. त्यामुळे इथं मार्क काय केले तर फक्त ई आहे तो काय तर तो आयोगाने मार्क करून दिलेला आहे. जो गटात बसणार नाही तो फक्त काय तर तो आहे. नेक्स्ट मो तो व आणि वो परत या प्रश्नाचा पण आन्सर थोडासा डाऊटफुल आहे. आयोगाने जो मार्क करून दिलेला आहे तो तर तिसरा मार्क करून दिलेला आहे. पण याचा एक्झॅक्ट आन्सर बघू आणि प्रश्न बघू की नेमकं कसं सॉल्व्ह करायचा आहे तो बघा. मो तो आणि वो या तीन वेगवेगळ्या समूहातील सदस्यांनी नृत्य स्पर्धेत भाग घेतला व त्यातील एकाने चषक जिंकला. लक्षात घ्या की तिघ जण पार्टिसिपेट करणारे आणि चषक जिंकणारा फक्त एक जण आहे. मो वो आणि तो ह्या तिघांपैकी एकच जण जिंकणार. ते कोकी पोकी व तोकी हे तीन समूह आहेत. कोकी पोकी आणि तोकी यांचा गटाचं नाव आहे. कोकी समूहाचे सर्व सदस्य नेहमी काय बोलतात तर खरं बोलतायत. नेहमी काय बोलतील तर खरं बोलतील. नेक्स्ट पोकी समूहाचे सर्व सदस्य नेहमी खोटं बोलतात आणि तोकी समूहाचे सर्व सदस्य नेहमी आलटून पालटून खरं व खोटं बोलत असतात. मी म्हणजे काहीतरी एकदा खरं बोलले तर मग खोटं बोलले मग परत खरं परत खोटं या पद्धतीने बोलणार आहेत. वार्ताहराने भाष्य करायला सांगितले तेव्हा त्यांनी पुढील विधाने केली. मो काय म्हणतो मी नाचत असताना जर मोठ्याने हसून वोने मला गोंधळवलं नसतं तर मी चषक जिंकला असता. दुसरा त्याचा सेंटेन्स दिले की वो नेहमी खरं बोलतो आणि अजून एक सेंटेन्स दिले की वो जिंकलाय म्हणून है ना. बघा आता यावरून काय लक्षात येतंय जर आपण जर कन्सिडर केलं म्हणजे यामध्ये आपल्याला तिघ जण दिलेत आणि तिघ जण काय करतात एक नेहमी खरं बोलतोय एक खोटं बोलतोय आणि एक काय तर मिक्स बोलतोय म्हणजे ज्याला आपण अल्टरनेटर म्हणतो तो अल्टरनेट बोलतोय है ना. जर आपण जर याला जर खरं बोलणारा कन्सिडर करू आपण की मो काय बोलतोय तर मो जो आहे ना हा नेहमी जर मी खरं बोलणारा कन्सिडर केला नेहमी खरा बोलणारा कन्सिडर केला तर याचे सगळे सेंटेन्स काय होणार तर हे खरं होतील. हे काय होणार तर सगळे सेंटेन्स काय होणार तर खरं होतील. मग त्याचा हा सेंटेन्स सुद्धा काय होणार तर खरं होईल. तो सेंटेन्स सुद्धा काय होणार तर खरं होणार. वो नेहमी खरं बोलतो तर मग याची दोन्ही पण सेंटेन्स खरं होईल.
याचा अर्थ काय की याचे आपण सर्व सेंटेन्स खरं कन्सिडर केलेत, सगळे सेंटेन्स खरे बोलणारे आहेत आणि त्याच्यानुसार याचे पण सगळे सेंटेन्स खरं बोलणारेच येतात. मग हे दोन कंडिशन तर पॉसिबल होत नाही की दोन जण दोघे जण काय तर दोघेही जण हे खरं बोलणारेच आहेत, असं तर शक्य होणार नाहीये. याचा अर्थ मो नेहमीच खरं बोलतो असं कधी शक्य होणारच नाही. मग आता दुसरा पर्याय काय राहिलं, तर दुसरा पर्याय आहे काय, तर आपण दुसरं घेऊ. तो म्हणजेच काय की सपोज वो आहे ना तो खरं बोलणारा आहे, कन्सिडर करू आपण की याचे जेवढे पण सेंटेन्स असतील ते सगळे काय तर ते खरे बोलणार आहेत. बघा, वो मी मोला गोंधळण्यासाठी हसत नव्हतो असं म्हणते आणि त्याचा सेंटेन्स आपण खरं कन्सिडर करतोय. तोने चषक जिंकला, याचा अर्थ चषक जिंकणारा तो आहे असं लिहा, है ना, असं कन्सिडर करू. इथं मी बॉक्स करून ठेवलं कारण त्यांनी चषक जिंकलेला आहे, है ना. आता याचा सेंटेन्स हा खरा आहे, म्हणजेच काय की त्याच्या विरोधात हा जर बोलत असेल तर त्याचा हा सेंटेन्स तर खोटा होणार आहे मग, है ना. मग हा काय होणार, तर हा खोटा. बघा, मी नाचत असताना जर मोठ्यानं हसून वोने मला गोंधळवलं नसतं तर मी चषक जिंकला असता, बरोबर ना. आणि हा काय म्हणतोय की मी मोला गोंधळवण्यासाठी हसत नव्हतो, याचा अर्थ काय की याच्या विरुद्ध आहे, बरोबर. म्हणजेच काय होईल की याचा पहिला जो सेंटेन्स आहे तो काय होणार, तर तो खोटा होणार आहे. आता दुसरं राहिले काय, हा दुसरा सेंटेन्स हा खरं असेल किंवा खोटं असेल, बघू आपण काय आहे. बघा, वो नेहमी खरं बोलतोय, आपण काय कन्सिडर केले की वो नेहमी काय बोलतोय तर खरं बोलत आहे, म्हणजेच हा पण तोच म्हणतोय ना की वो नेहमी खरं बोलतो, तर मग हा सेंटेन्स काय असणार, तर त्याचा बरोबर असणार आहे. आता जर हा अल्टरनेटर असेल, आलटून पालटून खरं खोटं बोलत असेल तर याचा हा सेंटेन्स खोटं असायला पाहिजे. बघा, वो जिंकला आहे का, नाही, जिंकला कोण तर तो जिंकलाय, त्यामुळे हा सेंटेन्स नक्कीच काय असेल तर खोटं असणार आहे, राईट. म्हणजे आपल्याला एक अल्टरनेटर मिळाला, एक खरं बोलणारा मिळाला, याचा अर्थ तोचे सगळे सेंटेन्स खोटेच असायला पाहिजेत. काय असायला पाहिजे, खोटेच असायला पाहिजे, राईट. इथं मी यांचा समूह पण लिहून घेतोय. बघा काय दिलंय, कोकी समूहाचे सर्व सदस्य नेहमी खरं बोलतात, म्हणजे हा झाला कोकी. पोकी समूहाचे सर्व सदस्य नेहमी खोटं बोलतात, हा जर आला खोटं बोलणारा याचे सगळे सेंटेन्स असेल तर हा काय होणार, तर हा होणार पोकी. आणि हा जो मो आहे हा काय असेल तर बघा, तोकी समूहाचे सर्व सदस्य नेहमी आलटून पालटून बोलतात, म्हणजे हा काय झाला तर तोकी, हा झाला तोकी, राईट. आता बघा, याचे आपल्याला फक्त तोचे सेंटेन्स बाकी राहिलेत. मोने चषक जिंकला, मोने चषक जिंकलाय का, नाही, चषक तर तोने जिंकलाय, म्हणजे हा खोटा सेंटेन्स आहे. नेक्स्ट, वो पोकी समूहाचा सदस्य नाही, वो पोकी समूहाचा सदस्य नाही. वो कोणत्या समूहाचा सदस्य आहे, कोकीचा आहे, म्हणजे वो पोकी समूहाचा सदस्य नाही, हा तर याचा खरं येतोय, राईट ना. हा काय येणार, याचा खरं सेंटेन्स येणार. मग आता असं दोन अल्टरनेटर तर शक्य नाही, कारण एकच जण अल्टरनेटर असायला पाहिजे आणि एकच जण खोटं बोलणारा असायला पाहिजे. मग काय म्हणता येईल आपल्याला की परत ही जी कंडिशन आहे ही शक्यच नाहीये. ही कंडिशन शक्य होणार आहे का, ही शक्य होणार नाही. मग आता शक्य ही पण नाहीये, मो आहे तो खरं बोलणारा नाहीये, हा पण आहे, हा पण नेहमी खरं बोलणार नाही, हा पण नेहमी खरं बोलणारा, आता मग हा नाही आहे तर मग हा काय तो नेहमी खरं बोलणारा असू शकतो. बरं, एकदा ती पण कंडिशन चेक करून घेऊ. बघा, हा जर नेहमी खोटं बोलणारा आला असता तर मग तो काय असता, तर तोने चषक जिंकला असता आणि आपल्याला तेच विचारलंय की चषक जिंकलेल्या व्यक्तीचे निर्देशन करणारा पर्याय निवडायचा आहे, पण जे कंडिशन दिले त्या काय तर त्या मॅच होत नाही, राईट. आता नेक्स्ट दुसरा काढून घेऊ. बघा, आता वो मो वो आणि काय तर तो है ना. आधी आपण कन्सिडर केलं होतं की मो हा खरं बोलू शकत नाही, वोची कंडिशन नेहमी खरं बोलत असेल तर बाकी सगळ्या कंडिशन फुलफिल होत आहेत का ते आपण चेक केलं तर तोची कंडिशन फुलफिल होत नाही. आता आपण नेक्स्ट चेक करू की आपण कन्सिडर करू की तो काय करतोय तर तो नेहमी खरं बोलतोय. मग इथूनच चालू करायचं. बघा, आता मोने चषक जिंकला, म्हणजे चषक कोणी जिंकलाय तर या मोने जिंकलेला आहे. आपण याला खरंच कन्सिडर केले. वो पोकी समूहाचा सदस्य नाही, हा पोकी समूहाचा सदस्य नाही आहे. बघा, आता आपण लगेच मिळेल हे, तो कोणत्या समूहाचा सदस्य होईल, जो समूह नेहमी खरं बोलतोय. कोकी समूहाचे सर्व सदस्य नेहमी खरं बोलतात, म्हणजे हा काय असेल तर कोकी असणार आहे, हा कोकी असणार आहे. नेक्स्ट, वो काय असेल तर बघा, वो काय असेल, पोकी समूहाचा सदस्य नाही, हा पोकी समूहाचा सदस्य नाही आणि हा कोकी असल्यामुळे कोकी पण इथे येणार नाही. मग राहिले काय तर हा तोकी राहणार आहे. हा येणार काय तर हा तोकी येईल. बघा, पोकी नाही, कोकी नाही, तर राहिले काय तर तोकी, आणि हा राहिले काय तर मग हा पोकी असणार आहे, हा असणार पोकी असणार आहे. आता आपल्याला क्लिअरली दिले की आपल्याला हे जर माहित झाले तर कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हे सगळं माहित होणार आहे. काय दिले, एक तर फिक्स झालंय की पोकी समूहाचे सर्व सदस्य नेहमी खोटं बोलतात, याचा अर्थ या ठिकाणी नेहमी खोटंच असायला पाहिजे. आपण आता चेक करू. आणि या ठिकाणी काय तर हा अल्टरनेटर असायला पाहिजे की एक सेंटेन्स त्याचा खरा एक खोटा किंवा एक खोटा एक खरा असं काहीतरी असायला पाहिजे, पण अल्टरनेटर आलटून पालटून असायला पाहिजे. बघा, आता सेंटेन्स चेक करू आपण. नेक्स्ट, मी नाचत असताना जर मोठ्याने हसून
वोने मला गुंतवलं नसतं तर मी चषक जिंकला असता, त्याचा हा सेंटेन्स खोटा कन्सिडर केला तर मला हा सेंटेन्स नेहमी खराच कन्सिडर करावं लागणार आहे. नेक्स्ट काय, वो नेहमी खरं बोलतो. वो नेहमी खरं बोलतो का? नाही. हा ऍक्च्युली आहे काय, तो की म्हणजे हा अल्टरनेटर आहे. याचा अर्थ याचा हा जो सेंटेन्स आहे हा काय असेल तर हा खोटच असणार आहे. आणि त्यानंतर काय, वो जिंकला आहे का? वो जिंकला आहे का? चषक कोणी जिंकलेला आहे तर बघा इथं दिलंय की आपला मोने चषक जिंकला. चषक तर मोने जिंकलेला आहे, त्यामुळे वो जिंकला आहे का? वो जिंकलेला नाही, त्यामुळे हा सेंटेन्स पण काय होणार तर त्याचा खोटं होणार आहे. राईट. याचा अर्थ काय की ही कंडिशन एक मॅच झाली. आता राहिली काय तर वो ची कंडिशन आपण मॅच करून घेऊ की आन्सर काय तर बघा वो ची कंडिशन बरोबर येते की नाही. वो काय म्हणतोय, मी मोला गुंतवण्यासाठी हसत नव्हतो. याचा सेंटेन्स आपण खरं कन्सिडर केलं ऑलरेडी. तोने चषक जिंकला. तोने चषक जिंकलाय का? चषक कोणी मोने जिंकलेला आहे. याचा अर्थ काय की याचा हा सेंटेन्स आहे हा काय असेल तर हा खोटं असणार आहे. राईट. आता या सगळ्या कंडिशनवरून आपल्याला काय मिळत आहे, कारण या ठिकाणी मागच्या कंडिशनमध्ये जे सगळ्या कंडिशन्स होत्या, सगळे जे दिलेले होते आपल्या सेंटेन्समध्ये ते मॅच होत नव्हते, पण या कंडिशनमध्ये सगळं मॅच होत आहे. इथं सगळं मॅच होत आहे. बघा हा खरं बोलणार आहे, नेहमी खरं बोलणारा, हा नेहमी खोटं बोलणार आहे, आणि हा जो वो आहे हा अल्टरनेटर आहे, एकदा खरं आणि एकदा खोटं बोलत आहे, है ना. म्हणजे या कंडिशनमध्ये सगळं बरोबर येत आहे. आणि चषक कोण जिंकत आहे तर तो मो जिंकत आहे. आन्सर काय याचा तर मो आहे. पण आयोगाने दिलेलं काय तर तो दिलेला आहे. कदाचित कुठेतरी आयोगाने उत्तर काढताना हा एखादी सेंटेन्स वगैरे सुटला असेल, पण या प्रश्नाचं उत्तर तुम्ही परत एकदा ट्राय करून बघा. आन्सर काय येतो तर तो येतोय मो, तो येणार नाही. नेक्स्ट पुढे काय दिले बघा आता. हा नेक्स्ट, एका देशातील व्यापाऱ्यांच्या एका गटाने, आता हा आहे ना ॲनालिटिकल रिझनिंगचा जो टॉपिक आहे ना त्याची रिलेटेड आहे. आणि मागच्या तुम्ही 4-5 वर्षाचे पेपर बघा तर असे प्रश्न तुम्हाला भरपूर मिळतात. यासाठी तुमचं कॉम्प्रिहेन्शन, तुमचं वाचन हा खूप चांगलं असायला पाहिजे, तर तुम्हाला प्रश्न हा चांगला सॉल्व्ह करता येतो. थोडंसं प्रॅक्टिस करा, प्रश्नाचे प्रकार समजून घ्या की नेमकं कसे विचारले जात आहेत, तर तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करणं सोपी जातं. बघा काय दिले, एका देशातील व्यापाऱ्यांच्या एका गटाने आयकरापोटी नगण्य रक्कम भरणाऱ्या बलाढ्य व्यवसायांचा निषेध म्हणून त्यांच्या पूर्ण तालुका किनाऱ्याजवळ समुद्रात वसवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच काय की एका देशातील व्यापाऱ्यांचा जो गट आहे त्यांचा काय लक्षात आले की आयकरापोटी नगण्य रक्कम भरणाऱ्या बलाढ्य व्यवसायांना, म्हणजे जे खूप मोठे व्यवसाय आहेत पण ते आयकरापोटी म्हणजेच काय तर जो इन्कम टॅक्स असतो तो किती भरत आहेत तर फार नगण्य भरत आहे. आणि मग काय करते की जे बाकीचे व्यापारी आहेत त्यांना पण तो टाळायचा आहे, म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांनी अख्खा त्यांचा तालुका आहे हा किनाऱ्याजवळ समुद्रात वसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच काय की त्यांना पण इन्कम टॅक्स आहे ती चोरी करता येईल किंवा त्यांना भरायचं नाहीये तर ते करता येईल, है ना. बघा, मोठ्या बहुराष्ट्रीय व्यवसायांवर अनुग्रह करणारी तीच वादग्रस्त पळवाट तालुक्यातील दुकानदारांच्या संघाला वापरायची आहे. म्हणजेच काय की हे जे मोठे जे दुकानदार आहेत किंवा मोठे जे व्यावसायिक आहेत हे काय करतात की हे बाकीच्या दुसऱ्या देशामध्ये जाऊन काय तर व्यवसाय करतात, बरोबर. व्यवसाय कदाचित भारतातच करतील पण त्यांच्या कंपन्या आहे दुसऱ्या देशामध्ये असतात आणि काय तर तिथं ते टॅक्स भरतात आणि त्याच्यामुळे काय तर त्यांचा टॅक्स वाचतो, कारण त्या देशांमध्ये टॅक्स आहे तो फार कमी आहे, ज्याला टॅक्स हेवन कंट्रीज वगैरे म्हटलं जातं, है ना. म्हणजे कमाई इथून करतील आणि टॅक्स जाऊन तिथं भरतील जिथं टॅक्स कमी आहे, है ना. या पद्धतीने काय तर ते टॅक्स वाचवतात. नेक्स्ट काय बघा, आता दुकानदाराला संघाला वापरायची आहे म्हणजे ते देखील तो कर कायद्याने टाळू शकतील. उदाहरणार्थ, एका प्रचंड मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीवर स्वतःचा नफा देशातून बाहेर नेऊन व त्यांना अनुकूल कर सौदा करणाऱ्या दुसऱ्या 2 देशात हस्तांतरित केल्याबद्दल अनैतिकतेचा शिक्का मारला आहे, है ना. बघा काय आहे सेम, म्हणजे ज्या कंपन्या अशा करतात, ज्या मोठ्या कंपन्या अशा करतात त्यांच्यावर शिक्का काय मारलाय, अनैतिकतेचा शिक्का मारलाय. परंतु तालुक्यातील दुकानदारांना दोन्ही मार्गांनी सवलत मिळू शकत नाही. या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कर टाळणे अनैतिक आहे त्यांना वाटत असेल तर त्यांच्यासाठीही ते अनैतिकच ठरते. आणि जर असे जे दुकानदार हे जर जाऊन किनाऱ्याजवळच्या एखाद्या समुद्रात आपला तालुका वसवत असेल तर ते सुद्धा काय तर अनैतिकच आहे, अनैतिकच ठरते. त्यांनी देशातील कर पूर्णपणे भरणे सुरू ठेवावे असं या पॅसेजमध्ये म्हटलंय, ठीक आहे. आता हा जर समजलं असेल तर बघा काय विचारलं आपल्याला सगळ्या शेवटी, पॅसेज वाचल्यानंतर सगळ्या शेवटी आपल्याला इथं कळतं की नेमकं काय विचारलेलं आहे, काय सांगायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला ऑप्शन शोधायचं असतं. बघा, सत्य असल्यास वरील युक्तिवादात सर्वात जास्त दुबळा करायचा आहे, म्हणजेच काय तर आपल्याला आर्ग्युमेंट करायचं आहे. दुबळा करायचं म्हणजेच आर्ग्युमेंट करायचं आहे, म्हणजेच इथं जे पण दिलेलं आहे ना त्याच्या विरोधात आपल्याला बोलायचं आहे. आता हे जर तुम्हाला कळत असेल चांगलं की दुबळा करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, याला आर्ग्युमेंट करायचं आहे, कारण तुमचा आर्ग्युमेंट कोणता चांगला असणार आहे, ज्याला चांगलं काहीतरी तथ्य आहे किंवा तुम्ही काहीतरी असं क्रिस्प बोलू शकता, त्यामागे तुमचा काहीतरी डेटा आहे, तुमचा स्वतःचा काहीतरी ॲनालिसिस आहे,
तर काय तर तुमचा जो आर्ग्युमेंट आहे तो काय तर तो ग्राह्य धरला जातो किंवा त्याला चांगलं कन्सिडर केलं जातं आणि असाच एखादी आर्ग्युमेंट तुम्हाला इथून काय तर शोधायचा असतो. ठीक आहे, सगळे पर्याय वाचून बघितल्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही की सर्वात जास्त. परत एक सांगतो की तुम्हाला की प्रश्नामध्ये असे वर्ड जास्त असतात, सर्वात जास्त दुबळा करणारा. याचा अर्थ काय की हे कदाचित चारही योग्य असतील पण त्या चारपैकी सर्वात जास्त दुबळा कोण करताय ना तो आपल्याला शोधायचे. बघा, जर पॅसेज समजला असेल तर काय करायचं आपल्याला, प्रचंड आस्थापणे जितके कर विभाजन प्राप्त करतात तेच एकाकी कार्य करणाऱ्या छोट्या व्यवसायांना प्राप्त करता येणार नाही. याचा अर्थ काय की हा तर याच्या फेवरमध्ये बोललेला आहे, हा तर येणारच नाही. नेक्स्ट काय दिले, शासनाला मोठ्या व्यवसायाकडून होणाऱ्या कर टाळणीशी झटापट करण्यासाठी शासनावर दबाव आणणे हेच निषेधाचे एकमेव प्रयोजन आहे. जर इथं आपल्याला जो पॅसेजमध्ये दिलेला आहे की जे छोटे दुकानदार आहेत त्यांना त्यांचा काय प्रयत्न आहे की त्यांना कुठे जायचंय की त्यांना कर वाचवण्यासाठी त्यांना समुद्राजवळ किनाऱ्याजवळ काय तर एखादा आपला तालुका वसवायचा आहे. त्यामुळे काय होणार तर त्यांना त्यांचा कर आहे तो काय होईल तर तो वाचवता येईल. पण हा योग्य पर्याय आहे का, हा योग्य पर्याय नाही. मग त्याला जर तुम्हाला आर्ग्युमेंट करायचं तर तुम्हाला काहीतरी पर्याय सांगावं लागेल आणि तोच पर्याय इथं दिलेला आहे. तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला हे करता येईल की जे कर भरत नाही आहे त्यांच्यासाठी काहीतरी नवीन कायदा तयार करा, त्यांच्यावर काहीतरी कठोर कारवाई करा, म्हणजे काय तर ते सुद्धा ते भरतील आणि काय तर त्याचा फायदा शासनाला देशाला पण होईल. मोठ्या व्यवसायांकडून होणाऱ्या कर टाळणीशी झटापट करण्यासाठी शासनावर दबाव आणि या करण्यासाठी हा कायदा असा तयार करण्यासाठी शासनावर दबाव आणणे हाच काहीतरी योग्य आहे. आणि हेच निषेधाचे एकमेव प्रयोजन आहे, हाच काहीतरी योग्य पर्याय आहे ना. बाकीचे वाचून बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल की हा काहीतरी तेवढा दुबळा करणार नाही किंवा तेवढा स्ट्रॉंग आर्ग्युमेंट नाही आहे. तुम्हाला हे कधी लक्षात येणार आहे, तुम्हाला लक्षपूर्वक वाचावं लागणार आहे आणि तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड माहिती असायला पाहिजे की नेमकं इथं काय म्हटलंय. जे टॅक्स हेवन कंट्रीज वगैरे तुम्हाला सांगितलं तो कॉन्सेप्ट तुम्हाला माहित असेल ना तर तुम्हाला हे पॅसेज समजायला फार सोपी जातं. त्यामुळे वाचन हा तुमचा चांगला असायला पाहिजे. हे आता आयोगाची रिक्वायरमेंट आहे. तुम्ही सीसेट जरी सॉल्व्ह करत असणार तर विदाऊट वाचन हे तुम्ही शक्य होणार नाहीये. बघा बाकीचे पर्याय, दरवेळी शासन कर टाळणीची झटापट करण्याचा मार्ग शोधते तेव्हा वकील सहजतेने नवी पळवाट शोधतात. हा काय म्हणता येईल आपल्याला, अरे हा तर त्याचाच म्हणजे जो पर्याय हा आर्ग्युमेंट दिले त्याचा आर्ग्युमेंट हा दिलेला आहे असं म्हणू आपण. आपल्याला या पॅसेजचा आर्ग्युमेंट पाहिजे, त्यामुळे काय तर हा येणार नाही. गेल्या वर्षी एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या 7 पट आस्थापन कर आपण भरला आहे असे तालुक्यातील एका व्यापाराला आढळले. आता हा एक असणार आहे का त्याचा, नाही बरोबर ना, कारण आपल्याला स्ट्रॉंग आर्ग्युमेंट करायचे तर बेस्ट काय तर तो सेकंड आहे. नेक्स्ट बघा, अगदी सोपा प्रश्न होता. 10 विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले. हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणे, नेहमी सत्य ठरवायचं आहे. नेहमी सत्य ठरवणारी 2 विधाने शोधायची आहेत. आपल्याला इथं 4 सत्य दिलेले आहेत आणि खाली काही पर्याय दिलेले आहेत. आपण डायरेक्ट या पर्यायावरून जाऊ. आधी ए आणि बी घेऊ. बघा, 10 विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झालेत म्हणजे नापास झालेले आहेत हे आपल्याला काढायचंय. जर मी ए आणि बी जर कन्सिडर करतोय म्हणजे बघा 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे पास झालेले किती आहेत तर ते 40 आहेत आणि त्यासोबत जर बी जर कन्सिडर केला म्हणजेच काय की 10 विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केली नाही, 10 विद्यार्थी परीक्षा पूर्ण केलेली नाही म्हणून ते उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण झालेले नाहीत. याच्यावरून मला सांगा की अनुत्तीर्ण विद्यार्थी ते काढता येणार आहे का, काढता येणार नाही. याचा अर्थ पहिला पर्याय तर येणार नाही. दुसरा बी आणि सी घेऊ. बघा 10 विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केली नाही, परीक्षा पूर्णच केली नाही त्यामुळे उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण काढताच येत नाही. त्यामुळे बी तर शुअर काहीतरी येणारच नाहीये, बी शुअर येणारच नाही. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या परीक्षा पूर्ण न करणाऱ्यांपेक्षा 5:1 म्हणजे 5:1 ने जास्त आहे. काढता येणार का, नाही, कारण बीचं कोणतंच काम नाहीच इथं. बी वरून काय तुम्हाला निष्कर्ष काढताच येत नाही. राईट. नेक्स्ट ए आणि डी बघा. आता 40 विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण झाली म्हणजे पास झालेले किती तर 40 आहे. आणि दुसरं काय दिले डी जर आपण कन्सिडर केलं या पर्यायानुसार उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा 4:1 ने जास्त आहे. म्हणजेच काय की हे जे फेल झालेले आहेत या दोघांमध्ये रेशो किती आहे तर 4:1 चा आहे. 4:1 चा आहे तर इथं फेल झालेले विद्यार्थी किती असेल ते काढता येईल. हा इथं 4 पट आहे तर याच्या पण सॉरी इथं 10 पट आहे तर इथं पण 10 पट लिहू म्हणजे फेल झालेले टोटल किती असणार तर ते 10 असणार आहे. लगेच मिळालं की 10 विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाली. हे या 2 सेंटेन्स वरून आपल्याला काय तर मिळत आहे. आन्सर काय येणार तर म्हणून ए आणि डी येणार आहे. बी तुम्हाला सांगितलं की बी तर येऊ शकत नाही त्यामुळे चौथा पण येणार नाही. नेक्स्ट अगदी सोपी प्रश्न होता डॉट सिच्युएशनचा. नेहमीचे प्रश्न आहेत, अगदी सोपी असतात हे. प्रतिमा एक्सच्या रचनेचा तर्क अभ्यासा आणि ठिपक्यांसह तोच तर्क वापरणे शक्य नसलेला पर्याय निवडायचा आहे आपल्याला. शक्य असलेला नाही, शक्य नसलेला पर्याय निवडायचा आहे. बघा हा डॉट कुठे येणार, हा जो डॉट दिलेला आहे हा सर्कल आणि काय तर स्क्वेअर मध्ये आहे. सर्कल आणि स्क्वेअर मध्ये म्हणजे मी या ठिकाणी हा डॉट देऊ शकतो, या ठिकाणी इथं देता येईल सर्कल आणि स्क्वेअर मध्ये इथं देता येईल
आणि या ठिकाणी इथं देता येईल है ना। या ठिकाणी हा पहिला जो डॉट आहे हा सगळ्या ठिकाणी देता येईल। दुसरा डॉट बघू आता कोणत्या ठिकाणी शक्य नाही आहे तो आपण मार्क करून घेऊ। बघा हा डॉट कोण याच्यामध्ये आहे, सर्कल आणि ट्रायंगल मध्ये काय तर दुसरा डॉट आहे, सर्कल आणि ट्रायंगल या ठिकाणी देता येईल। ठीक आहे, या ठिकाणी बघा सर्कल आणि ट्रायंगल इथं देता येईल। या ठिकाणी जर या डायग्राम मध्ये जर शोधला तुम्ही तर सर्कल आणि ट्रायंगल असा कोणताच भाग नाही, सर्कल आणि ट्रायंगल जो भाग ओव्हरलॅप झालाय तो स्क्वेअर मध्ये पण आहे आणि म्हणून आन्सर काय येणार तर तिसरा येणार आहे। इथं पण देता येईल का बघा, सर्कल आणि ट्रायंगल, फक्त सर्कल आणि ट्रायंगल मध्ये असायला पाहिजे, हा इथं छोटासा भाग आहे इथं है ना, त्यामुळे आन्सर काय येणार याचा तर तिसरा, शक्य नसलेला विचारले त्यामुळे तिसरा काहीतरी योग्य आहे। डॉट सिच्युएशनचा टॉपिक आहे, लक्षात घ्या। नेक्स्ट परत एक ॲनालिटिकल रिझनिंगचा प्रश्न आहे, लक्षपूर्वक वाचायचा आहे तरच आन्सर चांगलं सॉल्व्ह करता येईल। उपनिषदांत एक अर्थगर्भ नीतिकथा आहे, एकदा विरोचन असुरांचा अधिपती आहे, तो कोणतर विरोचन, आणि इंद्र जो सुरांचा स्वामी आहे है ना, म्हणजे असुर म्हणजे वाईट आणि सूर म्हणजे काहीतरी चांगले असं आपण लक्षात ठेवू। दोघे मिळून ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्याला ईश्वराबद्दल विचारले। त्याने त्या दोघांना आरशात पाहण्यास सांगितले। स्वतःचा प्रतिबिंबाकडे पाहताना विरोचनाने तत्काळ स्वतःच ईश्वर असल्याचा निष्कर्ष काढलाय। इंद्राने स्वप्रतिमा निरखत सखोल विचार केला तेव्हा त्याला सर्व भोवताल ईश्वर असल्याचा वास्तव उमगले आहे। इंद्राला काय दिसलं, सगळीकडे ईश्वरच आहे, आणि त्या जो विरोचन होता त्याला काय दिसलं तर फक्त तो एकच स्वतःच काय तर ईश्वर आहे। काही व्यक्ती स्वतःच्या विकासाचे मोहबा स्वतः काढून उपभोगल्या जाणाऱ्या रकमेने आणि भौतिक सुविधांनी करतात, तर काही व्यक्ती स्वतःची पात्रता स्वतः केलेल्या उत्थान आणि दैवीकरणाच्या सर्व कृतींच्या आधारे करतात। म्हणजे स्वतः काही फक्त स्वतः पुरताच मर्यादित राहतात, त्यांना तेवढंच वाटतं, पण बाकीच्यांना काय वाटतं की आजूबाजूला काय आहे आणि आपण काय दिलेलं आहे, काय केलंय आपण आजूबाजूला, त्याच्यावरून काय तर त्यांची लेवल आहे किंवा त्यावरून ते मोजमाप ठरवतात। नेक्स्ट अहंकारी स्वतःच्या स्वार्थात गुंतलेले, म्हणजे फक्त जे स्वतःबद्दल विचार करतात बघा, अहंकारी स्वतःच्या स्वार्थात गुंतलेले, शोषण करताना न डगमगणारे, अस्तित्व आणि भोवतालच्या संदर्भात सर्वोच्च असणारे बघा, आणि दुसरे कोण आहेत तर भोवतालच्या संदर्भात सर्वोच्च असणारे असे सर्जनशील व मन मोकळे अस्तित्व, यातला फरक लहानसा नाहीये, या दोघांमधला फरक हा काही छोटा मोठा या खूप मोठा फरक आहे। कथेची मध्यवर्ती कल्पना दर्शवणं सर्वात उचित पर्याय निवडायचा आहे। मध्यवर्ती कल्पना म्हणजे याच्यामध्ये काय आयडिया दिलेली आहे, काय कल्पना दिलेली नाही ते आपल्याला शोधायचे। परत एक वर्ड काय आलंय, सर्वात उचित, म्हणजे कदाचित चारही उचित असतील पण सर्वात उचित आपल्याला काढायचे काय बघा। विरोचनाने नीट विचार करत स्वप्रतिमा पाहिली असता तर त्याला सत्य उमगले असते, बरोबर। हा फक्त काय ते विरोचनासाठी फक्त लिमिटेड आहे। मी तुम्हाला काय म्हटलं, कदाचित उचित हा पण बरोबर असेल आणि बरोबर आहे, काही चुकीचं नाहीये, पण तो फक्त विरोचनासाठी होता। त्यापेक्षा बघू आपण बाकीचे पण काय आहेत पर्याय। स्वतःचे प्रतिबिंब पाहणे म्हणजे स्वतःच्या वैशिष्ट्यांचा शोध घेणे होय है ना, म्हणजे स्वतःच्या वैशिष्ट्यांचा। परत हा तर त्यापेक्षा तर म्हणू की हा तर पॉसिबलच नाहीये, कारण हा काय तर हा फक्त विरोचनासाठीच आहे, कारण तो काय म्हणतो की स्वतःचे प्रतिबिंब पाहणे म्हणजेच काय स्वतःचे वैशिष्ट्यांचा शोध घेणे, फक्त एवढंच म्हटलंय। नेक्स्ट काय तर बघा, अहंकारी, स्वार्थी आणि त्यासाठी इतरांच्या शोषणात गुंतलेल्या व्यक्ती असुरी जीवन जगतात। असुरी म्हणजे काय तर वाईट जीवन जगतात, म्हणजे काय अहंकारी आहे, जे स्वार्थी आहे, जे विरोचनासाठी सारखे आहे, जे स्वतःचा विचार करतात, इतरांच्या शोषणात जे गुंतलेले आहेत, इथं क्लिअरली दिलेलं आहे शोषण करताना न डगमगणारे है ना, हे असुरी जीवन जगतात। आणि मन मोकळेपणाने स्वतःच्या सर्जनशील, त्यांना स्वतःच्या उत्थानाला आणि दैवीकरणाला सहाय्य देणाऱ्या व्यक्ती हे काय जगतात तर सुरी जीवन जगतात। बघा नाही, हे दोन वेगळे प्रकारचे आहेत, आणि एकाला असुर म्हटले आणि एकाला काय तर सूर म्हटलेला आहे है ना, आणि तेच इथं काय तर क्लिअरली दिलेलं आहे। हे नाव विरोचन आहे किंवा इंद्र आहे हे महत्त्वाचं नाहीये, इथं असुर म्हणजे नेमकं कोण आणि सूर म्हणजे नेमकं कोण याच्याबद्दलची माहिती दिली आहे। हे काय तर तो फक्त एक स्टोरी आहे किंवा एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यामुळे इथे आन्सर काय येणार, योग्य काय आहे, मध्यवर्ती जी कल्पना आहे ते काय तर ते तिसरं आहे है ना। काही लोक स्वतःचा विकास स्वतःचा वापरत असलेल्या रकमेच्या भौतिक सुविधांच्या मोजणीच्या आधारे करतात, तर काही इतरांना विपुल सुविधा व दैवी सुविधा पुरवून स्वतःचीच पात्रता ठरवतात। सगळ्यात बेस्ट कोणतं वाटतंय तर तुम्हाला ते तिसरं आहे, आणि म्हणून आन्सर येणार काय तर तिसरं। नेक्स्ट बघा, अगदी सोपा प्रश्न होता, जेव्हा ॲना, बिना, सिओना आणि डायना उंचीनुसार रांगेत उभे आहेत तेव्हा कशानुसार, उंचीनुसार, तेव्हा सिओना सर्वात ठेंगू आहे। मी काय करतोय आता, ठेंगू डाव्या बाजूला येतोय आणि जे पण उंच असणार, ज्यापेक्षा उंच असणार ते आपण उजव्या बाजूला लिहित जाऊ। काय तर बघा, सिओना सर्वात ठेंगू आहे त्यामुळे सर्वात डाव्या बाजूला सिओना येणार, इथं कोण येणार तर सिओना येणार है ना। असल्याने पहिली उभी राहते तर बिना तिसऱ्या स्थानी उभी राहते, म्हणजे चारच जण आहेत त्यामुळे इथं कोण येणार तर इथे येणार बिना। नेक्स्ट कोण आहे तर बघा आता, तथापि जेव्हा त्या वयानुसार उभा राहतात, आता कशानुसार उभे राहतील ते वयानुसार, टोटल चारच जण आहे म्हणजे बिनाच्या नंतर अजून एक असेल, कारण बिना तिसऱ्या स्थानी आहे।
तथापि जेव्हा ते वयानुसार उभे राहतात तेव्हा ॲना सर्वात लहान आहे. कोण आहे तर ॲना सर्वात लहान आहे. ॲना सर्वात लहान आहे असल्याने पहिली उभी राहते, तर बीना सर्वात शेवटचे स्थान आहे. म्हणजे बीना वयानुसार कोण तर बीना आहे ती काय तर सर्वात मोठी आहे, म्हणजे दोघं जण मध्ये असणार आहे है ना. नेक्स्ट काय दिले, त्या दोन्ही रांगात डायना दुसऱ्या स्थानीच आहे. म्हणजे या ठिकाणी कोण आहे तर डायना, या ठिकाणी कोण आहे तर डायना, राईट. म्हणजे आता राहिले कोण तर फक्त ॲना वरच्यामध्ये राहिली ॲना जे इथे येणार, आणि खाली कोण राहिली आहे तर बीना झाली, सिओना राहिलेली आहे. इथं कोण आहे तर सिओना बाकी आहे, तर इथं मी सिओना पण लिहिलं. झालं सगळं आपण सिक्वेन्स लावून दिलं. बीनाला लागून असणारी तिच्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती, बीनाला लागून असणारी तिच्यापेक्षा लहान कोण आहे तर ती सिओना. आन्सर येणार सेकंड ऑप्शन येणार आहे, राईट. दोन्ही पण सिक्वेन्स विचारले बरोबर, किंवा माहिती असायला पाहिजे. फक्त प्रश्न तर एकच विचारले पण माहिती दोघांबद्दल पण दिलेली आहे. नेक्स्ट 20 प्रश्नांची प्रश्नपत्रिका तयार केली आहे. 20 प्रश्नांची प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 अंतर्गत पर्याय आहेत. म्हणजेच काय की 20 प्रश्न आहेत आणि त्याच्यामध्ये काय तर प्रत्येकाला 2-2 ऑप्शन आहेत. दिलेल्या सर्व प्रश्नातील एक किंवा अधिक प्रश्नांना उत्तरे देण्याच्या विद्यार्थ्याला शक्य असणाऱ्या मार्गांची संख्या निवडायची आहे. म्हणजेच काय की टोटल 20 प्रश्न आहेत ना. आता कोणी काय करणार की त्याच्यामध्ये पहिला मार्क करेल, कोणी त्याच्यामध्ये दुसरा मार्क करेल, पहिला दुसरा कोणत्याच्यामध्ये पहिला कोणत्याच्या दुसरा, तर कोणत्याच्या मार्क पण करणार नाही. म्हणजे आपण जर म्हटलं तर ॲक्च्युली इथं 2 पर्याय नाही, तुम्हाला 3 पर्याय मिळतील. म्हणजे कोणताही प्रश्न आला तर तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत की त्याच्यामध्ये पहिला मार्क करायचा, दुसरा मार्क करायचा किंवा मार्कच करायचं नाही. आणि जर 3 जर पर्याय आहेत तर 3 लिहायचे है ना. बघा हा सिमिलर आहे, जसा एक कॉईनचा आहे किंवा डाईचा जो आहेत ना की मॅक्झिमम आउटपुट किती मिळतो आपल्याला, मॅक्झिमम आउटपुट किती मिळतो किंवा ज्याला आपण सॅम्पल स्पेस पण म्हणतो प्रोबॅबिलिटीमध्ये, तोच आहे सेम इथं बरोबर ना. तर आहेत किती तर असे टोटल 20 आहेत, त्यामुळे रेस्ट टू द पॉवर किती येणार तर 20 येणार आहे. हा कॉईनमध्ये पण आपण असं सॉल्व्ह करतो. कॉईनला बाजू किती आहेत, कॉईनला बाजू 2 आहेत है ना. 2 कॉईन जर आपण टॉस केलेत तर किती आउटपुट येईल तर याचा 2 लिहा, म्हणजे टोटल 4 आउटपुट है ना. त्यासोबतच 3 जर कॉईन टॉस करसेल, 2 बाजू आहेत आणि 3 कॉईन, 4 कॉईन असेल 4 है ना. या पद्धतीने लिहितो. त्याच पद्धतीने त्या 3 पर्याय आहेत आणि टोटल प्रश्न किती आहेत तर 20 प्रश्न आहेत, त्यामुळे 3⁻20. आता होणार काय तर बघा इथं दिलेल्या सर्व प्रश्नातील एक किंवा अधिक प्रश्नांना उत्तर देण्याच्या विद्यार्थ्यांना शक्य असणार आहे. एक किंवा अधिक म्हणजे त्याला कमीत कमी एक तरी प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. बघा सर्व प्रश्नातील एक किंवा अधिक प्रश्नांना म्हणजेच काय तर कमीत कमी एक तरी प्रश्न असा अटेम्प्ट करायचा आहे. आणि हे जेवढे काही सॅम्पल स्पेस असणार आहे, जेवढे काही कंडिशन्स तयार होतील, जेवढे काही पॉसिबिलिटीज आहेत, मॅक्सिमम पॉसिबिलिटीज, या सर्वांमध्येच एक पॉसिबिलिटी तर ही नक्की असेल ज्यामध्ये त्यांनी एकही प्रश्न मार्क केलेला नाही. एक तरी असा विद्यार्थी असेल ज्यांनी एकही प्रश्न मार्क केलेला नाही आणि ती कंडिशनच आपल्याला सोडायची आहे, कारण कमीत कमी एक तरी प्रश्न मार्क करायचा आहे. तर याच्यातून काय करतो मी 1 मायनस करून देतो आणि म्हणून इथं आन्सर काय येणार तर 3⁻20 - 1. 3⁻20 - 1. तुम्हाला हा जर कॉन्सेप्ट माहीत असता तर हा प्रश्न सॉल्व्ह करणे सोपी आहे. थोडासा ट्रिकी प्रश्न विचारला होता पण फार काही लेंदी नव्हता, अजिबात काही कॅल्क्युलेशन नव्हते, सोपी होता प्रश्न. नेक्स्ट बघा, कामाला जाण्यासाठी मी घर सोडले तेव्हा घड्याळ नेमकी 8:27 ही वेळ दाखवत होते. डायग्राम काढून घेऊ बघा आपण. हे 12 इथे येणार 3, 6 आणि काय तर 9, हे 7 येणार, इथं 8 लिहितोय, हे 4 आणि हे 5 है ना. किती वाजलेत कामाला जाण्यासाठी मी घर सोडले त्यावेळेस घड्याळ नेमकी 8:27 दाखवत आहे. 8:27 म्हणजे ऑलमोस्ट हा तास काटा कुठं असेल तर तो 8 आणि 9च्या मध्ये असणार आहे आणि 27 म्हणजेच काय तर या 5च्या थोडासा पुढे, म्हणजे अशी काहीतरी वेळ असणार आहे. आता होणार काय बघा, घरी परतले तेव्हा तास आणि मिनिट्स काटा आपापल्या स्थानात नेमकी अदलाबदल केलेली आहे, म्हणजे यांची अदलाबदल झालेली आहे. म्हणजे आता वेळ किती दाखवणार तर बघा, आता हे 8 आहे, 7 आहे, 6 आहे, इथं 5 आहे, 4 आहे है ना. वेळ किती दाखवणार, आता तास काटा इकडे येणार, हा तास काटा इकडे येईल. एक काम करून घेतो मी, इथं एक दुसरा कलर यूज करतो म्हणजे सोपं जाईल है ना. हा सपोज तास काटा आहे, तर इथं आता तास काटा येणार कुठं तर 5च्या थोडासा पुढे येईल आणि जो मिनिट काटा आहे तो मिनिट काटा कुठे येणार तर हा 8च्या पुढे येणार, म्हणजे इकडे येणार आहे बरोबर. म्हणजेच काय की 5 वाजून किंवा आपण असं म्हणू की जवळपास 5:45च्या जवळपास काय तर टाइम झालेला आहे. 5:45च्या जवळपास. बघा दिसत असलेल्या नव्या वेळेला सर्वात जवळचा पर्याय काय आहे ना तो आपल्याला विचारलेला आहे. आता 5:45 म्हणजेच काय असेल की 6 वाजायला थोडे 15, 16, 17 मिनिट काहीतरी बाकी आहे. बघा 6ला नेमकीच 33 मिनिट बाकी आहे का नाही आहे.
6 ला 17.75 एक्झॅक्ट टाइम दिलेला आहे की 6 ला 17:75 मिनिट काय तर बाकी आहे. तेच म्हटले मी आताच की 15, 16, 17 काहीतरी असा टाइम बाकी असणार आहे. त्यामुळे आन्सर काय येणार तर सेकंड ऑप्शन हा योग्य आहे. 6 ला 27 मिनिट बाकी नाही. 6 वाजून 27 मिनिट झालेली पण आहेत का नाहीये. त्यामुळे 6 वाजायचेच आहेत, 5:45 पण अजून व्हायचेच आहेत. आन्सर येणार सेकंड. नेक्स्ट, एका शैक्षणिक संस्थेचा संचालकांचा दावा प्रजासत्ताक बघा, एक शैक्षणिक संस्था त्यांचे संचालक आहे, त्यांचा दावा काय की प्रजासत्ताकाचा एक दिवसीय सोहळा करण्याऐवजी आम्ही परत अॅनालिटिकल रिझनिंगचाच प्रश्न आहे, लक्षपूर्वक वाचायचा आहे. आम्ही काय करतोय बघा, एके दिवशी सोहळा करण्याऐवजी आम्ही न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या प्रतिज्ञेची हमी देऊन त्या दस्तऐवजाने भारताला एक सार्वभौम प्रजासत्ताक बनवले, त्या आदर्शांचा व्यवहार सातत्याने करतो. म्हणजे जे व्हॅल्यूज आपल्या प्रिएम्बलमध्ये आहे है ना, जे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे, त्याचा जो व्यवहार आहे तो आपण काय तर हा आम्ही सातत्याने करत राहतो. ही काहीतरी इथे दिलेलं आहे. म्हणजे प्रतिदिना एक दिवस फक्त सेलिब्रेट करण्यापेक्षा आम्ही जो व्हॅल्यूज आहेत ते काय तर त्याचा व्यवहार आम्ही नेहमी करत असतो. या दाव्याला पाठबळ देणारी 2 तथ्ये. पाठबळ म्हणजे काही त्याला सपोर्ट देणे है ना, जसं मग अशी काय होतं दुबळा करणं म्हणजे काय तर आर्ग्युमेंट करायचं, त्याचा विरोधात सांगायचंय. इथं पाठबळ देणे म्हणजे काय की त्याला अजून आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे, अजून तो जो मुद्दा आहे ना तो कसा अजून स्ट्रॉंग होईल, अजून कसं आपल्याला त्यात व्हॅल्यू एडिशन करता येईल हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, संस्थेतील ऑप्शन जर बघितले तर सगळ्यांमध्ये आपल्याला 2 दिसत आहेत. आपण बेस्ट कोणते आहेत ते शोधायचे आहेत. संस्थेतील सर्व विद्यार्थी, अध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी दूरदर्शनवरून प्रसारित होणारे देशाच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन पाहणे अनिवार्य आहे. ऑब्वियस आहे की हे देशाचे लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन वगैरे हे एकाच दिवशीची गोष्ट आहे. हा तर येणार नाहीच. हा येणार आहे का? येणार नाही. कारण हा सातत्याने करायचे, व्यवहार सातत्याने नेहमी करायचे. कारण फक्त प्रजासत्ताक दिन आहे त्याच दिवशी फक्त हे व्हॅल्यूज असणार असं नाही आहे. फक्त त्याच दिवशी जे आपण पॅट्रियोटिक जी भावना असते, देशभक्ती असते, तेच फक्त त्या दिवशी दाखवायचं नाहीये. तर आपल्याला ते व्यवहारात दिसलं पाहिजे, व्हॅल्यूज आहेत ते व्यवहारात दिसले पाहिजे. याचा अर्थ ए ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ते आपण कॅन्सल करून घेतलंय है ना. नेक्स्ट बघा, द्वेष भावाशी अहिंसक, शांततापूर्ण मार्गाने सामना करता यावा म्हणून आम्ही शांती तज्ञांच्या मदतीने सर्व विद्यार्थी, अध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी नियमित म्हटले इथं कार्यशाळांचे आयोजन करतो, ज्यामुळे काहीतरी ह्या व्हॅल्यूज आहेत अजून काय तर इनकल्केट होतील, अजून चांगले स्ट्रॉंग होतील. आपण म्हणता येईल की हा येऊ शकतो म्हणून. नेक्स्ट बघा, सर्वात समानतेची भावना रुजवण्यासाठी आमच्या संस्थेने तयार केलेली पोशाख, आहार. बघा, सर्वांना समानतेची भावना आहे, सर्वांना पोशाख, भाषा, आहार सगळं सारखं असायला पाहिजे. पोशाख, आहार, भाषा आणि इतरांशी करायचे वर्तन याबाबतची नियमावली काटेकोरपणे अंमलात आणतो. पण जर बघितलं तर हा एवढा स्ट्रॉंग वाटत नाही, कारण सगळ्यांसाठी आहार आहे, भाषा आहे, त्यानंतर इतरांशी करायचे वर्तन आहे. हे कसं करायचं हे सगळं काही म्हणजे त्यासाठी काटेकोर नियमावली तयार करणे हे थोडंसं किंवा इम्प्लिमेंटेशन आहे हे एवढं शक्य नाही आहे. ते आपण काय म्हणू की हा एवढा पॉसिबल नाही. त्यामुळे सी हा येणार नाही. नेक्स्ट बघा, आम्ही संस्थेतील प्रत्येकाला इतरांच्या वैविध्यपूर्ण जीवनशैलीचा आदर करणे म्हणजे दुसऱ्यांच्या जीवनशैलीचा आदर करणे हे तर आपण सांगू शकतो. आणि त्याच्यामुळे ह्या जे व्हॅल्यूज दिले आहेत हे नक्कीच काय होणार तर इनकल्केट होतील. शक्य व्हावे यासाठी समानुभूती मूल्याचे पोषण करणारे उपक्रम इथं पण म्हटले की नियमित अध्ययन उपक्रमात गुंफले आहेत. त्यामुळे हा सुद्धा काय तर बरोबर येणार. म्हणजे बी आणि डी असल्यामुळे काय तर चौथा पर्याय काय तर योग्य आहे. बघा, बेस्ट काढायचे तुम्हाला, बेस्ट कोणतं पर्याय असणार ते काढायचे आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक वाचणं गरजेचं आहे. नेक्स्ट, ए हा पारदर्शक तुकडा आहे, पेपर फोल्डिंगचा प्रश्न आहे आणि दिलेल्या पर्यायातून त्याची घडी निवडा. सोपा आहे. कसं सॉल्व्ह करायचे पेपर फोल्डिंगचे प्रश्न लवकर सॉल्व्ह करायचे. त्यामध्ये बघायचे कोणाला डायरेक्शन आहे. जसं हा जर तुम्ही जर बिंदू पॉईंट जर बघितला त्यामध्ये तुम्हाला डायरेक्शन नाही आहे, पण ॲरो जर असेल तर त्याला डायरेक्शन असते, तर ते तुम्हाला आन्सर लवकर मिळवून देतात. बघा काय करायचंय, आपण म्हणू की हे एक डायग्राम आहे, इथं चंद्रकोरासारखी डायग्राम आहे आणि या ठिकाणी काय तर हा ॲरो आहे. जर तुम्ही याला फोल्ड जरी केलं तरी पण या ॲरोची डायरेक्शन या चंद्रकोराकडेच आहे, अशी एकमेकांकडेच आहे. बघा याच्याकडेच आहे. फोल्ड केलं तरी पण कसं येणार, हे जर वर जरी फोल्ड केलं तरी पण हा भाग असा येईल. म्हणजे हा काय दिसतंय आपल्याला की त्याच्याकडेच जाताना दिसत आहे. म्हणजे हे असंच असणार आहे. कदाचित ते खालीवर येईल पण हे यांची डायरेक्शन ही नेहमी एकमेकांकडेच असायला पाहिजेत. फिक्स आहे हे. असं कुठं भेटतंय बघा, यामध्ये आहे का नाही, हे कॅन्सल केलं मी. यामध्ये आहे का नाही आहे. यामध्ये आहे का, यामध्ये आहे पण ऍक्च्युली ॲरो असा आहे आणि हे असं दिसतंय है ना, सॉरी हे असं दिसतंय आणि हे असं दिसत आहे. हे असं नाही आहे, हा असं असायला पाहिजे.
आणि यामध्ये बघा की एक्झॅक्ट आहे. कुठे गेले? हां, हे बघा हा ॲरो आहे आणि इकडे काय तर हा चंद्रकोर सारखा भाग आहे, त्यामुळे काय तर सेकंड आहे तो काय तर तो योग्य आहे. नेक्स्ट बघा, एका गृह वसाहतीत ABCDEFG टोटल झाले तर 7 मनोरे आहेत. ए आणि एफ हे डी आणि जीच्या दक्षिणेला आहेत. बरं, मी डायरेक्ट लगेच डायग्राम काढून घेतो वाचता वाचता. बघा, ए आणि एफ हे कुठं आहे? डी आणि जीच्या दक्षिणेला आहे. म्हणजे डी आणि जी जिथं कुठं असतील यांच्या दक्षिणेला कोण आहे? तर ए आणि एफ आहे. ए आणि एफ आहे. एफ हा एच्या पूर्वेला आहे. इथं परत माहित झालं आपल्याला की एफ कुठं आहे? हा एच्या पूर्वेला आहे. एफ कुठं आहे? एच्या पूर्वेला आहे. एफ हा एच्या पूर्वेला आहे आपल्याला असं म्हणता येईल. आणि या दोघांच्या खाली कोण? तर ए आणि एफ आहे. नेक्स्ट, ई हा वसाहतीचा दक्षिण सीमेजवळ असलेल्या सीच्या उत्तरेला आहे. दक्षिण बघा, दक्षिण सीमेजवळ कोण आहे? तर सी आहे. आता यामध्ये सी आणि ई कोणी पण आहे. मी खाली लिहून ठेवतो की सी कुठं आहे? हा दक्षिण सीमेजवळ आहे. म्हणजे हा सगळ्यात खाली आहे. सीच्या खाली अजून कोणीही नाही असं लक्षात ठेवा, है ना. ई हा कुठं आहे? वसाहतीच्या दक्षिण सीमेजवळ असलेल्या सीच्या उत्तरेला आहे. म्हणजे याच्या उत्तरेला कोण? तर ई आहे म्हणून. आणि बीच्या पश्चिमेला आहे. बीच्या पश्चिमेला कोण येणार? तर ई. म्हणजे हा ई कुठे येणार? तर बीच्या पश्चिमेला आहे. फक्त जी आणि एफ हे दोन मनोरे सीच्या पूर्वेला आहे. कुठं आहे? बघा, सीच्या पूर्वेला कोण आहे? तर जी आणि एफ. फक्त म्हटलंय, फक्त याचा अर्थ या सीच्या सीच्या पूर्वेला दुसरं कोणी राहणार नाही. फक्त आहे कोण? तर जी आणि एफ आहे. मग मला सांगा इथं आता की एच्या पण पूर्वेला एफ आहे, सीच्या पण पूर्वेला जी आणि एफ आहे. तर एफ आहे कुठं? तर या सी आणि एच्या पूर्वेला आहे. पण याच्या पूर्वेला फक्त जी आणि एफ आहे. याचा अर्थ काय की ए इथं येऊ शकणार आहे काय? इथं येणार नाही. या दोघांच्या मध्ये येणार नाही. तो नक्कीच ए कुठं आपल्याला या बाजूला ठेवावं लागणार आहे. हा नक्कीच ए आपल्याला या बाजूला ठेवावं लागेल तरच पॉसिबल आहे, है ना. आणि मग ए आणि एफच्या मध्ये म्हणजे याच्यावर कुठेतरी काय असणार? तर डी आणि जी असणार आहे. ते आपल्याला नक्की कुठे आहे ते सांगता येत नाही. आपल्याला काय विचारले? बघा, दिलेल्या माहितीच्या संदर्भात नेहमी सत्य असलेले विधान निवडायचे. नेहमी सत्य कोणतं आहे ते काढायचे आपल्याला. ए आणि एफ हे मनोरे ई मनोरेच्या दक्षिणेला आहे. ए आणि एफ बघा, ए आणि एफ ईच्या दक्षिणेला असं गॅरंटीड आपल्याला सांगता येणार आहे का? गॅरंटी सांगता येणार नाही. कारण नेमका हा या बाजूलाच वर आहे खाली आहे सांगता येत नाही. जी आणि एफ वर आहे खाली आहे सांगता येत नाही. फक्त आपल्याला एवढंच माहिती आहे की सीच्या हा पूर्वेला आहे म्हणून. पण ते थोडं वर खाली ई कुठं आहे नेमकं ते आपल्याला काही सांगता येत नाही. नेक्स्ट, ई मनोरा हा ए मनोऱ्याच्या पश्चिमेला आहे. ई मनोरा हा ए मनोऱ्याच्या पश्चिमेला आहे. इथंच डायग्राम मध्येच येत नाहीये, त्यामुळे हे सुद्धा काहीतरी येणार नाहीये. बरोबर. नेक्स्ट बघा, आता ए मनोरा हा सी मनोऱ्याच्या पश्चिमेला आहे. इथं मी तुम्हाला सांगितलं की हे कंबाईन करून ए मनोरा कुठं आहे? नक्की सीच्या या बाजूला आहे. कारण हे क्लिअरली दिलंय की एच्या पूर्वेला एफ आहे, तसंच सीच्या पण पूर्वेला एफ आहे. पण सीच्या पूर्वेला फक्त जी आणि एफ आहे, त्यामुळे ए या बाजूला येणार नाही. एला या बाजूलाच ठेवावं लागेल. याचा अर्थ काय सांगतोय मी? तर ए मनोरा हा सीच्या पश्चिमेला आहे हे आपण नक्कीच काय तर सांगू शकतो. हा खालीवर कुठे येणार नाही. ई कदाचित इकडे तिकडे खालीवर येऊ शकतं, पण हे काय तर हे लाईन मध्येच येणार. हे लाईन मध्येच येतील. आणि म्हणून काय तर तिसरा जो पर्याय ना तो काय तर योग्य आहे. नेक्स्ट, 11वा सामना खेळताना ॲव्हरेजचा प्रश्न आहे बघा. हा 11वा सामना खेळताना फलंदाज 26 धावा काढून बाद झाला व त्यामुळे त्या मोसमातील त्याच्या धावांची सरासरी 15 ते 16 अशी वाढलेली आहे. ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय? तर आपण लिहू की सम डिवायडेड बाय टोटल. किती जणांची टोटल करायची आहे ते इथे लिहायची आणि वर लिहायचंय की जी पण सम असणार ते. बघा काय आहे, 11वा सामना खेळताना टोटल 10 धावा खेळी काढले तर टोटल धावा काढल्यात 26 धावा काढलेल्या आहेत. बरोबर. म्हणजेच काय तर 15 वरून 16 झालेली आहे. याचा अर्थ 10 म्हणजे 11 पैकी एक जर तो 11वा सामना तो जर सोडला तर आपल्याला 10 सामन्याची सरासरी 15 मिळत आहे. बरोबर. 10 सामन्याची सरासरी जर 15 मिळत आहे तर मग टोटल किती असणार? 10 सामन्याचे मॅच रन्स किती असणार? बघा, टोटल 10 मॅचेस आणि ॲव्हरेज किती? तर 15. म्हणजे सम ऑफ 10 मॅचेस, 10 मॅचेसचे रन्स 15 गुणाकार 10 म्हणजे किती येणार? तर हे 150 येतील. राईट. म्हणजे 10 मॅचेसचे रन किती झाले? तर 150 झाले. आता पुढे बघा, या मोसमात स्वतःची सरासरी 20 पर्यंत नेण्यासाठी त्याने या डावात जितक्या धावा काढणे आवश्यक होते ती संख्या दर्शवणारा पर्याय निवडायचे. की ॲक्च्युली सरासरी आता 11व्या सामनामध्ये सरासरी 20 पर्यंत न्यायची आहे, तर मग किती रन्स काढावे लागतील ना ते काढायचे. फॉर्म्युला परत हाच. ॲव्हरेज किती न्यायचं आहे? 20 न्यायचं आहे. टोटल रन्स किती काढायचे आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. तर आपण बघा इथं काय लिहितोय मी आता, 10 मॅचेसचे रन तर फिक्स झालेले आहेत की 150 आहेत. ते आता वाढवता येत नाही कारण मॅचेस संपलेत ते. बरोबर. फक्त राहिले काय आता 11वी मॅच. 11 मॅचेस मधले रन्स डिवायडेड बाय टोटल आता मॅचेस किती? तर 11 मॅचेस.
हा टोटल मॅचेस किती तर आता 11 मॅचेस. बस आता हे एवढं फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि आन्सर येईल. बघा 20 गुणाकारामध्ये 11 म्हणजे 220 झालेत, हे 150 अधिक आर, त्यामुळे आर इज इक्वल टू किती येणार 220 म्हणून 150 गेले, आन्सर किती येणार तर 70. अगदी सोपा प्रश्न विचारला होता, फार सोपा प्रश्न होता हा, ॲव्हरेजचा प्रश्न आहे ना. नेक्स्ट, 1 किलोमीटरच्या शर्यतीत आयशाने दयावर 50 मीटरची किंवा 10 सेकंदांनी मात केली. शर्यत पूर्ण करायला आयशाने घेतलेला वेळ दाखवणारा पर्याय निवडायचा आहे. परत अगदी सोपा प्रश्न होता, थोडासा ट्रिकी म्हणता येईल आपल्याला, पण स्पीड टाइम डिस्टन्सचा सोपा प्रश्न आहे. डायग्रामने आपण समजून घेऊ नेमकं काय. तर बघा शर्यत लागली आहे 1 किलोमीटर, मी याला मीटरमध्ये लिहून घेतो कारण इथं परत मीटर आहे, त्यामुळे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर लिहून घेतोय. राईट, ही शर्यत लागलेली आहे. आयशाने दयावर 50 मीटर किंवा 10 सेकंदांनी मात केलेली आहे. याचा अर्थ काय की आयशा जर इथून जर सुरुवात झाली, बघा स्टार्ट आणि एंड है ना, इथून जर सुरुवात झाली तर आयशा इथपर्यंत पोहोचली, पण दया इथपर्यंतच पोहोचलेली आहे, अजून ती 50 मीटरनी काय तर मात दिले, म्हणजेच काय की ती 50 मीटर अजूनही मागेच आहे. म्हणजे हा आपल्याला म्हणता येईल की 50 मीटर, हा जर 50 मीटर आहे तर हे राहिले किती मग 950 आहे, 950 आहे. किंवा 10 सेकंदांनी मात केली, म्हणजेच काय की अजून 10 सेकंद जर थांबली ती इथं, तर 10 सेकंदांनी ही पण इथं पोहोचून जाईल. म्हणजेच काय की 10 सेकंद ही याच्या इथपर्यंत पोहोचपर्यंत 10 सेकंद समोर होती. याचा अर्थ असं सुद्धा म्हणता येईल मला की दयाला इथून इथपर्यंत जायसाठी 10 सेकंद लागतील, 10 सेकंद लागतील. म्हणजे 50 मीटरसाठी दयाला लागत किती आहे तर 10 सेकंद लागत आहे. बस एवढं जर तुम्हाला डायग्राम जर समजली असेल तर प्रश्न फार सोपी आहे. कारण बघा दयाला 1000 मीटर ट्रॅव्हल करायला किंवा त्या शर्यत कव्हर करायला किती वेळ लागेल ते आपण काढून घेऊ. कारण 50 मीटरसाठी 10 सेकंद लागत आहे, 10 सेकंद लागत आहे, तर 1000 मीटरसाठी किती टाइम लागेल तो काढता येईल, कारण अगदी सोपी आहे. हे बघा किती येणार तर इथं 5 पट झाले. 50 मीटरसाठी 10 सेकंद लागत आहे डिस्टन्स टाइम. हां, त्यामुळे 1000 मीटरसाठी किती लागेल ना तो आपल्याला काढायचा आहे. हां, इथं 5 पट झाले, किंवा या 5 ने भाग द्या तर 1 येईल, या 1000ला पण 5 ने भाग द्या तर इथं किती येणार तर 200 सेकंद येणार आहे. याचा अर्थ काय की दयाला काय आहे तर ही पूर्ण शर्यत कंप्लीट करायला 200 सेकंद लागेल. किती लागेल तर 200 सेकंद लागणार आहे. आणि आपण बघितलं ऑलरेडी की आयशा 10 सेकंद समोर आहे, 10 सेकंदांनी मात केलं म्हणजे 10 सेकंद आधीच पोहोचली. दयाला इथून इथपर्यंत जायला 200 लागेल, तर 10 सेकंद आधीच कोण पोहोचणार तर आयशा पोहोचेल, म्हणजे 200च्या आधी 10 सेकंद, म्हणजे आन्सर किती येणार तर 190 सेकंद येणार आहे. अगदी सोपा प्रश्न होता, थोडासा ट्रिकी होता. डायग्राम जर समजली तर हा प्रश्न सॉल्व्ह करायला फार सोपी आहे. नेक्स्ट काय तर बघा, दिलेल्या सहसंबंधातील प्रश्न चिन्हाच्या जागेसाठी उचित प्रतिमा निवडायचे. तिथून काय तर एक आतमधला डॉट आहे तो काढून टाकलेला आहे. इथं पण तेच करू, 3 बॉक्स आहेत ना, एकात एक स्क्वेअर आहे, चौरस आहे, आतमधला काढून टाका. म्हणजे काय तर या ठिकाणी सॉरी हां, इथं काय आहे, हा जो बॉक्स आहे हा काय तर एक काढून टाकायचा आहे, बरोबर ना. तर मग या ठिकाणी कोणता येईल तो लिहिता येईल आपल्याला. 3 आहे तर इथं काय येणार तर मग 2च येतील, आणि तोच काहीतरी इथं लिहून दिलेला आहे. नेक्स्ट, ग्रंथालय असावे वा नसावे हे ठरवण्यासाठी निंबोली गावात जनमत घेण्यात आले. सर्व प्रौढांना मताधिकार होता. सर्वांनी एकतर ग्रंथालय असावे म्हणून किंवा नसावे म्हणून मतदान केले किंवा मतदान केले नाही. बघा आता स्थानिक वार्तापत्रानुसार, आता थोडासा ट्रिकी प्रश्न होता, मतदार केलेल्यांपैकी 80% ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले. बघा काय आहे की ज्यावेळेस जनमत घेण्यात आले, ज्याला रेफरंडम म्हणतात, रेफरंडम ज्यावेळेस झालं त्यावेळेस काय आहे की ग्रंथालय असायला पाहिजे की नसायला पाहिजे यासाठी वोटिंग करायचं होतं. राईट, कोणी काय केलं असणार की ज्याच्यामध्ये वोटिंग करायचं आहे असं मार्क केले, ग्रंथालय असायला पाहिजे त्यासाठी म्हणून मार्क केलं. कोणाला वाटत असेल की ग्रंथालय नाही पाहिजे म्हणून काय तर वोट केलं असणार. आणि कोणी काय असेल की जे काय तर जे न्यूट्रल आहेत, ज्यांनी काहीच म्हटलं नाही असायला पाहिजे नसायला पाहिजे असे काही असतील, बरोबर ना. म्हणजे हे 3 पद्धतीचे काय तर वोटर्स असणार आहेत. आता यामध्ये बघा काय दिलंय, या वोटरपैकी मतदान केलेल्यांपैकी 80% काय तर ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले. 80% असे होते ज्यांनी ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले. आणि गावच्या 80% प्रौढ, म्हणजे हे कोणते आहेत 80% आहेत ज्यांना वाटत आहे की ग्रंथालय असायला पाहिजे. गावच्या 80% प्रौढ मतदारांनी गावात ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले नाही, म्हणजे याच्यासाठी मतदान केलेलं नाही आहे. याचा अर्थ काय की ते यासाठी असणार आहे. बघा
80% प्रौढ मतदारांनी गावात ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले नाही, याचा अर्थ हे होत नाही की त्यांना ग्रंथालय नाही पाहिजे. कदाचित ते असे पण असतील की ज्यांनी वोटिंग केलेलं नाहीये, है ना. म्हणजेच काय तर बघा की हे दोन्हीही मिळून किती असणार, तर हे 80% असणार आहे, 80% असणार आहे. आणि ते कशापैकी असणार आहे, गावामध्ये जे 80% प्रौढ मतदार आहेत त्यांच्यापैकी असणार आहे. आपण प्रश्न कसा सॉल्व्ह करू, आपण हा समजून घेऊ की एकदा आपण 100 जर कन्सिडर केले की गावातील लोकसंख्या किती आहे, 100 कन्सिडर करू आपण, म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करायला सोपी जातं. कारण पर्सेंटेजच काढायचे, शेवटी आपल्याला ऑप्शनमध्ये पर्सेंटेज दिले, त्यामुळे आपण 100 कन्सिडर करू, सोपी जाते. बघा आता याच्यापैकी 80%, बघा यापैकी 80% असे आहेत, 80% असे आहेत ज्या काहीतरी हे दोन कंबाईन मिळून आहेत, हे दोन कंबाईन मिळून किती आहे, तर हे 80% आहेत. याचा अर्थ 20%च असे असतील, हे 20%च असे असतील ज्यांना काय वाटत आहे, की ज्यांना वाटत आहे की ग्रंथालय असायला पाहिजे. आता 100 पैकी 80 म्हणजे ऑब्वियस आहे 80च असणार आहे, आणि हे 20 म्हणजे किती, तर 20 असणार आहे, बरोबर ना. म्हणजेच बघा की आता इथं मतदान केलेल्यांपैकी 80%, मतदान केलेल्यांपैकी 80% म्हणजे कोणते, तर ज्यांना वाटत आहे ग्रंथालय आहे, आणि ती ऍक्च्युअली लोकसंख्या किती आहे, तर 20च आहे, बरोबर ना. याचा अर्थ हे 20 म्हणजे किती आहे, तर 20 म्हणजे आपण कन्सिडर करू की 20 म्हणजे काय, तर 80% आहे. तर मग मतदान करणारे किती आहे, ते असणार किती, तर 100% असणार आहे. तर हे 100% काढून घेऊ आपण. बघा क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काढता येतं आपलं, किंवा हे डायरेक्ट काढून घेऊ. हे इथं 4 पट आहे, इथं पण 4 पट जर केलं तर x ची व्हॅल्यू किती येणार, तर 25. याचा अर्थ गावामध्ये लोकसंख्या किती आहे, तर सॉरी जे मतदान केलेले किती आहे, तर ते किती कन्सिडर करू आपण, तर 25 आहे, है ना. 100 लोकसंख्या आहे आणि मतदान केलेले किती मिळाले आपल्याला, 25, है ना. आता यापैकी बघा, या 25 पैकी 20 जण असे होते ज्यांना काय वाटत आहे की ग्रंथालय असायला पाहिजे, म्हणजे 5 जण असे आहेत जे याच्या विरोधात आहेत. म्हणजेच काय, ग्रंथालय असण्याविरोधात आहेत, ज्यांनी असायला पाहिजे, ज्याच्यासाठी वोटिंग केलेली नाही. किती जण आहेत, 5 जण. किती पैकी विचारले आपल्याला, गावातील प्रौढ मतदारांपैकी. गावातील प्रौढ मतदान हे आहेत, हे मतदार आहेत, है ना. मतदान केलेले ते आहेत, पण टोटल किती आहेत, हे 100 आहेत. म्हणजे 100 पैकी 5 म्हणजेच किती, तर 5%, नेमके 5% आन्सर असणार आहे याचं. ठीक आहे, थोडासा ट्रिकी प्रश्न होता हा. नेक्स्ट बघा, अगेन ॲनालिटिकल रिझनिंगचा प्रश्न आहे. राडा म्हणजेच काय, इटालियन मिलेट. सावा लिटल मिलेट, आणि हरिक म्हणजे काय, तर वर्गू. बरई म्हणजे बार्नयार्ड मिलेट. या भरड धान्यांना अमायनो आम्ले, स्निग्धात आणि स्निग्धाम्ल आणि इतर जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं. त्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम ही खनिजं पण असतात. या अन्न घटकांमुळे शरीरातील संप्रेरकांच्या, संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्स, कार्याला मदत मिळते. यांच्यामुळे शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिन तयार होण्याचं प्रमाण नियंत्रित होतं. इन्सुलिन हा सुद्धा काय, तर हॉर्मोन आहे जो आपल्यामध्ये शुगरचं लेवल कंट्रोल करतो. इन्सुलिन सिक्रेट झालं तर डायबिटीज होत नाही, अदरवाईज सिक्रेशन जर कमी झालं तर डायबिटीज होतं. त्यांचं पचन सावकाश होत असल्याने ती बराच काळ पोटात असतात, त्यामुळे कमी खाऊन पोट भरल्याचं समाधान लाभतं. त्यांच्यात लेसिथिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे मज्जासंस्था बळकट होते. त्यातील फायटो रसायनांमुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होतं. गव्हापेक्षा भरड धान्यातून 12.5% प्रोटीन अधिक मिळतं. यकृतांच्या विकारांत सावाचा वापर करतात. भरड धान्य ग्लुटेन मुक्त असल्याने त्याचे वावडे असलेल्या व्यक्तींना ते खाता येतात. थोडक्यात विविध वैशिष्ट्यांमुळे भरड धान्य शरीर स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहेत. बघा एवढं पॅसेज दिलेलं आहे, आपल्याला असं म्हणता येईल की जे भरड धान्य आहे त्याच्याबद्दल काहीतरी चांगलं इथं काहीतरी सांगितलेलं आहे. राईट, सत्य असल्यात, हे सगळं जर सत्य असेल, युक्तिवाद दुबळा करणारे सर्वात उचित. युक्तिवाद दुबळा म्हणजे काय, तर आर्ग्युमेंट काढायचे. सर्वात उचित म्हणजे काय, तर कदाचित 4ही उचित असतील, सर्वात उचित आपल्याला काढायचं आहे. बघा, अन्नात मुख्यतः तांदूळ, रागी, कुट्टू, चना, तूर, उडीद यांचा समावेश करणाऱ्या दक्षिण भारतीयांना अन्नपचनाच्या समस्या त्रास होत नाही. बघा, यांना दुबळा करण्यासाठी असा आपण आर्ग्युमेंट करणार आहोत का, असं आपण आर्ग्युमेंट करणार नाही. बघा, याला जर तुम्हाला हे करायचं आहे का, म्हणजे याला जर तुम्हाला दुबळा करायचं म्हणजे याला जर विरोध करायचा आहे, म्हणजेच काय आहे की हाच एक चांगला आहे असं नाही, बाकीचे पण चांगले आहेत असं आपल्याला कदाचित म्हणता येईल. किंवा हे सोडून आपला जो डाएट आहे तो आपण सोडून देता येणार नाहीये. कदाचित हे त्यांच्या लोकांना चांगलं असेल, आपल्यासाठी नाही असेल, बरोबर ना. असं जर आपण काय सांगितलं तर आपण म्हणू की काय तर तो आपला एक स्ट्रॉंग आर्ग्युमेंट आहे म्हणून. बघा पुढे प्रश्न, अजून ऑप्शन वाचून घेऊ. अन्नातून गहू पूर्णपणे वगळला तर बीज जीवनसत्व, झिंक, कोंडा आणि ग्लुटेन सारखे असणारे महत्त्वाचे घटक व्यक्तीला मिळत नाही व परिणामी आतड्यातील उपकारक जंतू क्षीण होऊन आतड्याची प्रतिकार क्षमता बेलगाम वाढते आणि क्वचितच कर्करोगाला निमंत्रण देते. एक्झॅक्टली आपल्याला असं म्हणता येईल ना की बघा, काय आता सांगितलं मी तुम्हाला की हेच खायला पाहिजे असं नाही आहे, याच्या व्यतिरिक्त जे आपण खातोय ना ते सुद्धा काय तर ते इम्पॉर्टंट आहेच.
कदाचित गहू मध्ये काय तर ग्लुटेन असेल, पण ते सुद्धा काय तर थोड्या प्रमाणात आपल्यासाठी कामाचं पण आहे आणि म्हणून काय तर हे योग्य आहे. या पॅसेजवरून काय लक्षात येते की हे भरड धान्य आहे ते तर काय तर ते बेस्ट आहे, तेच खायला पाहिजे असं काय तर या पॅसेज मधून काय तर निष्कर्ष निघतोय. राईट, त्यामुळे काय तर सेकंड आहे तो काय तर ते योग्य आहे. बाकीचं पण एकदा वाचून घ्या बघा. जन्मजात सिलियाक स्प्रू या व्याधीने त्रस्त व्यक्तींच्या लहान आतड्यात ग्लुटेनची पचनक्रिया होत नाही, त्यामुळे ज्याला ग्लुटेन शोधूनही सापडणार नाही असेच अन्नपदार्थ त्याला खावे लागेल. हा फक्त कशासाठी तर ग्लुटेनसाठीच आहे सफिशियंट आहे ना, बाकी सगळ्यांसाठी नाही, फक्त ग्लुटेनसाठीच आहे. ज्वारी, बाजरी, राजगिरा, नाचणी, कुट्टू, भरड धान्यांच्या बरोबरीने कडधान्य, तेल, दूध, मासे, अंडी, भाज्या, फळे इत्यादींचा वापर केला जात असल्यामुळे गहू खाणे अपरिहार्य आहे. राईट, हा येणार आहे का? हा येणार नाही, हा तर याच्या फेवरमध्ये आहे. हा काय तर याच्या फेवरमध्ये आपल्याला त्याला दुबळा करणारा म्हणजे त्याच्या विरोधात त्याला आर्ग्युमेंट करणारा आपल्याला शोधायचं आहे. नेक्स्ट बघा, अगेन एक थोडासा अॅनालिटिकल रिझनिंगचाच प्रश्न म्हणू, पण हा अगदी सोपी आहे, छोटा पॅसेज आहे. काय आहे बघा, सुरक्षा तज्ञ तसेच पूर्वी आर्थिक गुन्हेगार असलेले कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात तज्ञ लोकही आहेत. म्हणजे असे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे सायंटिस्ट आहेत, तज्ञ आहेत, जे काय तर हे सुरक्षा तज्ञ होते आणि त्यासोबत काय तर पूर्वी आर्थिक गुन्हेगार सुद्धा होतेच है ना. सर्व लोक जे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय तर AI तज्ञ आहेत अशांना एका संस्थेने सुरक्षा रचनाकारांच्या समूहात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केलेले आहेत. म्हणजे ज्यांना ज्यांना नॉलेज आहे कशाचा तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, AIचा, त्यांना काय तर अशा समूहात सहभागी होण्यासाठी काय तर निमंत्रण पाठवलं, इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे. नेक्स्ट काय तर वरील विधानांच्या आधारे करता येणारे पुढीलपैकी एक तर्कसंगत अनुमान निवडायचं आहे. तर्कसंगत अनुमान निवडायचं बघा. SD चमूत, SD म्हणजे काय, सुरक्षा रचनाकारांची जी चमू आहे, सहभागी SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले सर्वजण सुरक्षा तज्ञ किंवा पूर्व आर्थिक गुन्हेगार आहेत असं म्हणता येणार का? नाही, ते सर्व कसे आहेत जे AI शी रिलेटेड आहेत. हा तर एक्स्ट्रा पॉइंट दिलेले आहेत की असे काही असतात म्हणून AI शी रिलेटेड जे काही सुरक्षा तज्ञ आणि पूर्व आर्थिक गुन्हेगार आहेत हे असे असू शकतात काही, पण सगळेच्या सगळे असणार आहे का? सगळे असणार नाही. इथं आणि इन्व्हाइट कोणाला केलंय, ज्याला AI शी संबंधित आहे असेच लोक फक्त काय तर इन्व्हाइट केलेले आहेत. त्यामुळे हे असे केलेले नाही आहेत, त्यामुळे कदाचित असे काही असतील पण सर्व राहणार नाही. SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले काही जण सुरक्षा तज्ञ किंवा पूर्व आर्थिक गुन्हेगार राहू शकतात, कारण असे दिलेलंच आहे सेंटेन्स मध्ये, त्यामुळे हा येणार का? हा पण येणार नाही. नेक्स्ट, काही पूर्व आर्थिक गुन्हेगार SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले आहे. बघा, काही पूर्व आर्थिक गुन्हेगार SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले आहेत का? हो, कारण काही काय असतात तर काही AI तज्ञ यापैकी असू शकतात. त्यामुळे आन्सर काय येणार तर याचं तिसरा येणार आहे. आणि यामध्ये काय दिले की प्रोत्साहित केलेलं नाही याच लोकांना, अरे प्रोत्साहित केलेलं आहे, त्यामुळे आन्सर काय येणार? तिसरा पर्याय हा योग्य आहे. नेक्स्ट, मीना, जीवा व फारू यांनी काही रक्कम वाटून घेतली. मीनाला किती आले? 5/8 मिळाली, जीवाला 0.25 आणि फारूला किती तर 75 रुपये मिळाले. मूळ रक्कम दर्शवणारा पर्याय निवडायचे. मूळ रक्कम म्हणजे काय, जेवढी वाटली होती ना, जी टोटल अमाऊंट वाटली होती ते आपल्याला काढायचे. टोटल अमाऊंट आपण कन्सिडर करू की x आहे, तर मीनाला किती मिळाले? 5/8 ऑफ x. जीवाला किती मिळाले? 0.25. याला मी 1/4 लिहून घेतो कारण कॅल्क्युलेशनला सोपं जातं, वल्गर फ्रॅक्शन दोन्ही असल्यामुळे, त्यामुळे इथं लिहितोय मी की 1/4x. आणि फारूला किती मिळाले? याला डायरेक्ट दिले की 75 रुपये. आणि असं सगळं मिळून किती असणार आहे? जी टोटल अमाऊंट असेल ते असणार आहे ना. आता इथं काय करतोय मी, या दोघांची ऍडिशन करून घेऊ. बघा, इथं ऍडिशन करताना x कॉमन काढतोय आणि हे 75 = x है ना. या दोघांची ऍडिशन करायची आहे, दोघांचा LCM 8 घेऊ. इथं 5 तशीच येणार, पण इथं 8 करण्यासाठी 2 ने गुणाकार करावा लागेल, त्यामुळे इथे येणार 2 है ना. नेक्स्ट, आता हे 75 याच बाजूला ठेवतोय, x मायनस 5 आणि 2 7, 7/8x तिकडे घेऊन गेलं तर मायनस होणार 7/8x है ना. नेक्स्ट, 1 मधून 7/8x गेलं बरोबर, तर आता राहिले किती तर 1/8x है ना. म्हणजे आता काय करावं लागेल आपल्याला, x = 75 × 8 करावं लागणार आहे. 75 8 इंटू म्हणजे किती तर हे 75 × 300 आणि 300 गुणाकारामध्ये 75 गुणाकारामध्ये 4 म्हणजे 300 आणि गुणाकारामध्ये 2 म्हणजे टोटल किती येणार तर 600. आन्सर किती येणार तर याचा 600 येणार आहे. 600 आन्सर येईल. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण सर्व प्रश्न म्हणजे 2023 चे राज्यसेवामध्ये विचारले सर्व प्रश्न हे आपण इथं कव्हर केले, डिटेल सोल्युशन त्याचं बघितलंय. राईट,
आकार फाउंडेशनद्वारे अशीच एक बॅच चालू होते, लक्षात घ्या 12 जानेवारीपासून, जी ऑनलाईन आणि रेकॉर्डेड बॅच आहे. स्पेसिफिकली ही राज्यसेवासाठीच आहे, जी आता राजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे त्यासाठी आहे. सगळे विषय यामध्ये GS पेपर 1 आणि GS पेपर 2 सगळे कव्हर होणार आहेत आणि प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र असं स्पेशलाइज काय म्हणून किंवा डेडिकेटेड फॅकल्टी आहे, मार्गदर्शक आहेत. जी प्री फोकस बॅच असणार आहे बघा, ही स्पेसिफिकली सांगतो मी की याच्यामध्ये प्री आणि मेन्स नाही, फक्त काहीतरी ही प्री फोकस बॅच आहे, ज्यामध्ये PYQ, कॉन्सेप्ट, करंट अफेअर्स, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असं सगळं कव्हर होईल. लाईव्ह रेकॉर्डेड आहे. माध्यम काय आहे तर मराठी आणि इंग्लिश माध्यम मागून तुम्हाला हे मिळणार आहे. राईट. त्यासोबतच एक लक्षात घ्या की जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्यांसाठी आता जी एक्झाम होणार आहे 2023 ची राज्यसेवा, त्यासाठी टेस्ट सिरीज सुद्धा चालू करण्यात येत आहे. 7 जानेवारीपासून टेस्ट सिरीज चालू झालेली आहे. सुरुवातीला काही सब्जेक्टनुसार पेपर आहेत आणि त्यानंतर काय तर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर GS1, GS पेपर 2, CSAT आणि GS असे सगळं काय तर कव्हर केले जाणार आहे. इव्हन करंट अफेअर्सचे सुद्धा काय तर पेपर्स आहेतच. त्यानंतर हे जे सांगितलं मी तुम्हाला आता राज्यसेवाची बॅच होती, त्यासोबतच PSI, STI, ASO, SR, STA यासाठी सुद्धा काय तर प्री फोकस बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेडच बॅच आहे ही सुद्धा, माध्यम आहे मराठी आणि इंग्लिश. 16 जून 2024 ला जी एक्झाम होणार आहे संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईनची, त्यासाठी ही बॅच आहे. त्यासाठी सुद्धा काय तर तुम्हाला टेस्ट सिरीज जर लावायची असेल तर त्याचा पण इथं टाइम टेबल दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट्स पण दिलेले आहेतच, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून सर्व डिटेल्स ही मिळवता येईल. दोन जानेवारीपासून तसंच बाकीचे जे बॅचेस आहेत, जे SW ची जे वगैरे पदे निघतात त्यासाठी सुद्धा काय तर बॅच ही आकार फाउंडेशनद्वारे घेतली जाते. तसंच MPSCद्वारे कोणतीही एक्झाम घेतली जात असेल त्यासाठी इन्क्वायरी करायचं असेल तर तुम्हाला, किंवा बॅचेसबद्दलची इन्क्वायरी करायची असेल तर बोर्डवर नंबर दिसत आहे त्यावर तुम्हाला, किंवा वेबसाईटसुद्धा आहे akarfoundation.org, त्यावर सुद्धा जाऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.